हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिजनल सायन्स. मी युवराज कुकरे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण बॉटनी ऑप्शनलचा जो काही पेपर आहे त्या पेपरमधले 2 क्वेश्चन आपण अनालिसिस केलेले होते. त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी लिहून दाखवलेल्या होत्या की कशा पद्धतीने तुमचा पेपर असला पाहिजे आणि काय जर एखादा प्रश्न असेल तर त्याला कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला त्या मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहेत. 2 क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण जो काही रेस्ट ऑफ द सेक्शन आहे, म्हणजे ए सेक्शन संदर्भात बोलतो मी. आपला बॉटनीचा जो पेपर आहे त्या बॉटनीच्या पेपरामध्ये 2 सेक्शन आहेत, सेक्शन ए आणि सेक्शन बी. आता आज आपण सेक्शन ए जो आहे त्या सेक्शन ए मधलं मोस्ट ऑफ द ज्या गोष्टी आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता याच्यामध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन डील करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन आपण पहिलेच बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आता ही जी काही एक्झाम आहे ही पहिल्यांदाच रिटर्न झालेली आहे. त्याच्यामुळे हा पहिलाच पेपर आहे. एमपीसीच्या फॉरेस्ट सर्व्हिस मधला हा पहिलाच पेपर आहे बॉटनी ऑप्शनलचा की जो आपण अनालिसिस करतोय आणि ही पहिलीच एक्झाम आहे जी रिटर्न झालेली आहे. त्याच्यामुळं आता तुम्हाला कळेल की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स आयोग विचारतो आणि काय गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याची लेवल कशी आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजे. लेवलच्या बाबतीत त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला पहिले सांगितलेल्या आहेत की मॉडरेट लेवलचा हा पेपर आहे. बॉटनी ऑप्शनचा जर बघितला तर मॉडरेट लेवलचा आहे. युपीएससी जशा पद्धतीचे क्वेश्चन फ्रेम करते त्याच पद्धतीचे क्वेश्चन यांनी फ्रेम केलेले आहेत. म्हणजे काय आहे, जर आपण युपीएससी प्रिपरेशन आणि एमपीएससी प्रिपरेशन आता याच्यामध्ये आपण काय करू शकत नाही, याच्यामध्ये आपण डिफरन्स करू शकत नाही. आहे त्या गोष्टी क्लिअर आहेत, तुमच्या समोर आहेत, तुमच्या डोळ्यासमोर आहेत. क्वेश्चन पेपरचं अनालिसिस त्याचं आणि हे क्वेश्चन पेपर जर मॅच केले तर सेम आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतात. त्याच्यामुळे काय आहे, त्याच क्वालिटीचं प्रिपरेशन तुम्हाला इथं पण लागेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जो पेपर आहे हा पेपरचं पहिलं पेज आहे. जर पहिलं पेज बघितलं तर अशा पद्धतीचा पेपर तुम्हाला असणार आहे. एमपीसी फॉरेस्टचा बॉटनी ऑप्शनलचा हा पेपर आहे. तुम्हाला किती 3 तास वेळ दिलेला आहे. मॅक्झिमम मार्क 200 आहेत. इंग्लिश मीडियम असेल आणि पेपर टाईप कसा आहे, कन्व्हेन्शनल आहे. याच्यामध्ये काही सर्टन तुम्हाला काय दिले आहेत, काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन, क्वेश्चन स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन आहेत. त्याच्यामध्ये पहिले तुम्हाला एकूण 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 8 क्वेश्चन दिलेले असतात. त्याच्यापैकी तुम्हाला 5 सॉल्व्ह करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिला आणि पाचवा जो क्वेश्चन आहे तो कंपल्सरी अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता हा जो पोर्शन आहे हा मी तुम्हाला पहिले एका व्हिडिओमध्ये कंप्लीट कव्हर केलेला आहे की काय काय गोष्टी आहेत, कोणत्या कोणत्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला घेतल्या पाहिजे, या सर्व गोष्टी मी तिथे सांगितलेल्या आहेत. आता ह्या रिपीट करायची गरज नाहीये. तुम्हाला वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे काय आहे, आता हे तुमचं तोंडपाठ झालं असं मला वाटतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे की आता आपण याच्यामध्ये जे काही क्वेश्चन्स होते मी तुम्हाला सांगितले की क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये डील केलेले आहेत. हा जो काही क्वेश्चन नंबर 1 आहे त्याच्यामधला ए आहे आणि बी आहे हा आपण सॉल्व्ह केलेला आहे. म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलचं जे काही डिफरन्स आहे तो बघितलेला आहे. दुसरं केमिकल कंपोजिशन ऑफ न्यूक्लिअर इन्व्हलप, हे 2 क्वेश्चन आपण बघितलेले आहेत. आता आजच्या सेशन मध्ये आपण पूर्ण हा जो काही सेक्शन ए आहे हा आता कम्प्लीट करणार आहोत. सेक्शन ए कम्प्लीट करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो काही आपला लेक्चर असेल किंवा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी पूर्ण सेक्शन बी पण कम्प्लीट करेल. आता मी तुम्हाला ह्या 2 गोष्टी, हे जे 2 क्वेश्चन आहेत हे 2 क्वेश्चन तुम्हाला मी प्रिपेअर करून म्हणजे एकदम लिहून दाखवलेले आहे, बिट बाय बिट लिहून दाखवलेले आहेत. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पद्धतीने कव्हर केलेली आहे. आज मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी डिक्टेट करणार आहेत कारण लिहायला खूप वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी सर्टन पॉईंट्स आहेत माझ्याजवळ, ते पॉईंट्स मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की हा जो क्वेश्चन आहे या त्या क्वेश्चनच्या अंतर्गत तुम्हाला काय काय लिहायला पाहिजे होतं, ह्या सर्व गोष्टी मी तिथे एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. आता पहिला सी नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यापासून सुरुवात करू. हा सेक्शन बी आहे. आता सी नंबरचा जो क्वेश्चन आहे पहिल्यामधला सी क्वेश्चन हा आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन काय म्हणतो बघा, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ डिसीज कॉज बाय बॅक्टेरिया अँड गिव्ह सिम्पटम ऑफ बॅक्टेरियल प्लांट डिसीज विथ एनी वन एक्झाम्पल. हा क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन जर बघितला तर क्वेश्चनला जर व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला डील करायचं असेल तर क्वेश्चनला तुम्हाला बायफर्केट करणं गरजेचं आहे, त्याला डिवाइड करणं गरजेचं आहे, त्याला पॉईंटमध्ये वेगवेगळ्या 3 पद्धतीने तोडणं गरजेचं आहे. जितके असतील त्या पद्धतीने त्याला तोडणं गरजेचं आहे. आता याच्यातून काय आहे तुम्हाला एक स्पष्ट जाणवते की काय, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीज, हा एक गोष्ट आली त्याच्यामध्ये बाहेर निघेल की याचं इम्पॉर्टन्स सांगायचं आहे. दुसरं आहे सिम्पटम ऑफ बॅक्टेरियल प्लांट डिसीज, ही दुसरी गोष्ट त्याच्यातून बाहेर निघते की तुम्हाला त्याचे सिम्पटम सांगायचे. आणि तिसरं त्याचं एक्झाम्पल द्यायचं आहे. आता 3 गोष्टी आहेत वेगवेगळ्या. म्हणजे तुम्हाला काय आहे तर एक तर त्याचं इम्पॉर्टन्स सांगायचं आहे, दुसरं त्याचं सिम्पटम सांगायचे आणि तिसरं त्याचं एक्झाम्पल द्यायचं आहे. ह्या 3 गोष्टी तुमच्या आन्सरमध्ये कंपल्सरी आल्या पाहिजे. ठीक आहे. मग ते सांगताना तुम्हाला ह्या 3 गोष्टी सॅटिस्फाय करावं लागेल तुमचा आन्सर लिहिताना. ठीक आहे. आता बॅक्टेरियल डिसीजचं इम्पॉर्टन्स काय आहे, आता लक्षात ठेवलं पाहिजे की बॅक्टेरियल डिसीज जर एखाद्या गोष्टीला, एखाद्या प्लांट्सला किंवा एखाद्या क्रॉपला होत असेल तर माझं म्हणणं की इकॉनॉमिक लॉस होऊ शकतो. सोबतच काय आहे त्याची क्वालिटी आणि जी काही यील्ड आहे ती खराब होऊ शकते. मग हे काय, हे त्याचं महत्व आहे.
हे त्याचं खूप महत्वाचं काम आहे की काय बॅक्टेरियल डिसीज झाल्यानंतर हे जे काही इकॉनॉमिक लॉस आहे, हे जे काही क्वालिटी इल्ड लॉस होणार आहे, त्या सर्व गोष्टी होणार आहेत. मग ते इम्पॉर्टन्स तुम्हाला तिथे सांगायला पाहिजे होते. कोणते कोणते इम्पॉर्टन्स आहेत? एक इकॉनॉमिक लॉस होणार आहे, रिड्यूस इल्ड अँड त्याची क्वालिटी होणार आहे. सोबतच हे डिफिकल्ट आहेत कंट्रोल करण्यासाठी. कंट्रोल करणे एकदा जर झाले तर पूर्ण जे क्रॉप्स आहेत ते क्रॉप्स कोलॅप्स होऊ शकतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर क्वारंटाईनचा त्याचा इश्यू आहे, रेजिस्टंट डेव्हलपमेंट होऊ शकतं त्याच्यामध्ये. जर एखाद्या तुम्ही वारंवार त्याच्यावर फर्टिलायझर जे काही इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड मारताय, वारंवार वाढल्यानंतरही तो जात नाही, तर त्याच्यामध्ये रेजिस्टंट आलेला आहे. त्याच्यामुळे काय आहे, तो पूर्ण क्रॉप्स जे आहेत ते कोलॅप्स करू शकतो. मग हे जे काही इम्पॉर्टन्स आहे ते इम्पॉर्टन्स तुम्हाला आणि ह्याला एक्सप्लेन करायचं होतं. हे एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला काय आहे, हा पहिला पोर्शन तुमचा सॅटिस्फाय होतो. आता दुसरा आहे त्याचे सिम्पटम्स कोणते कोणते आहेत, आहे ना. कॉमन सिम्पटम्स कोणते बॅक्टेरियल प्लांट डिसीजचे? त्याच्यामध्ये लिप स्पॉट येतात, वेल्टिंग येते, कॅन्कर येते, सॉफ्ट रॉट येतात, ब्लाइट येतात, है ना, गुमॉइस येतात, येलोईंग आणि स्टनिंग होऊन जाते. ह्या सर्व गोष्टी सिम्पटम्स तुम्हाला मांडायला होते आणि याला एक्सप्लेन करायचं होतं. कारण तुम्हाला हा किती आहे, 96 वर्ड साठी लिहायचा होता, है ना. 96 वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यामुळे काय आहे, तुम्हाला हे एक्सप्लेन करावं लागत होतं. सोबतच तुम्हाला एक एक्झाम्पल विचारलं त्यांनी, की एक्झाम्पल दिला. मग बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईसचं एक्झाम्पल तुम्ही देऊन काय करायला पाहिजे होतं, हे जे काही क्वेश्चन आहे हा क्वेश्चनला तुम्ही सॅटिस्फाय करू शकत होता. मग त्याच्यामध्ये जे पॅथोजन आहे तो काय आहे, झॅन्थोमोनास ओरायझी आहे, हा तो त्याचा पॅथोजन आहे. आणि त्याच्या सिम्पटम्स अंदर काही 4-5 गोष्टी तुम्ही सांगितल्या पाहिजे होत्या. मग हा झाला पहिला क्वेश्चन, है ना. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय बघितलेलं आपण, की काय त्याचा इम्पॉर्टन्स बघितलं, त्याचं सिम्पटम्स कोणते कोणते आहेत आणि त्याचे वन एक्झाम्पल बघितलेलं आहे ना. त्याचं एक्झाम्पल बघितलेलं आहे, त्याचं सिम्पटम्स बघितले आणि त्याचे इम्पॉर्टन्स बघितले. हा पहिला क्वेश्चन या पद्धतीने तुम्ही डील केलं पाहिजे. आणि प्रत्येक जो काही आन्सर ज्यांनी पेपर दिलेला असेल त्यांनी हे आन्सर मध्ये गोष्टी इन्क्लूड केलेल्या पाहिजे होत्या. ठीक आहे, हा पहिला क्वेश्चन झालेला आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन नंबर 1 मधला डी आहे. दुसरा क्वेश्चन आहे स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन ऑफ मस्काय, है ना. ब्रायोफाइट आहे, ब्रायोफाइटवर क्वेश्चन विचारलेला आहे. स्ट्रेट फ्रॉम द सिलेबस मधून स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आता हे जे काही मस्का आहे ते म्हणजे मॉसेस असतात, है ना. या मॉसेस बद्दल तुम्हाला ते विचारलेलं आहे, त्याचं स्ट्रक्चर विचारलं, त्याचं रिप्रोडक्शन विचारलेलं आहे. आता तुम्ही स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्शन त्याचं एक्सप्लेन करणं अपेक्षित होतं, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे जे काही मॉसेस आहेत हे कसे आहेत, हे नॉन व्हेस्क्युलर आहेत, टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत, है ना. फाउंड इन मॉइस्ट अँड शेडेड हॅबिटॅट मध्ये ते पाहायला आपल्याला मिळतात. मग हे बघितलं असेल तुम्ही, मस्त बघितलं असेल, कुठं कुठं जिथे जिथे तुम्ही जाता, है ना. एखाद्या ठिकाणी जर समजा तर तुम्ही गेलात महाबळेश्वरला, तुम्हाला जे प्लांट्स आहेत त्या प्लांटवर तुम्हाला मॉस पाहायला मिळतात. मग ते काय आहेत, जे ग्रीनरी येतं त्याच्यावर, ते मॉस असतात. मग ते काय आहेत, हे कसे आहेत, आणि त्याच्यावर छोटे छोटे प्लांट्स पण येतात, छोटे छोटे असे प्लांट्स असतात, ते पण त्याच्यामध्ये येत राहतात. आता ह्याचं जे स्ट्रक्चर जेव्हा पाहतो आपण, हे मॉसेस आहे, त्या मॉसेसचं आपण स्ट्रक्चर पाहतो. पहिले कारण त्यामध्ये स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्शन म्हटलेलं आहे. पहिले आपण स्ट्रक्चर पाहू. स्ट्रक्चर मध्ये काय आहे, तर आता हे जे मॉसेस आहेत, ह्या मॉसेसच्या 2 गोष्टी आहेत. एक तर आहे त्याची जी काही प्लांट बॉडी आहे ती एक आहे गॅमेटोफिटिक आहे आणि दुसरी स्पोरोफिटिक आहे. जी गॅमेटोफिटिक आहे ती गॅमेटोफिटिक बॉडी जी आहे ती डॉमिनंट जनरेशन मधली बॉडी, डॉमिनंट म्हणतात त्याला, डॉमिनंट जनरेशनची बॉडी आहे. आणि त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द जे काही तुम्हाला मॉसेस पाहायला मिळतील ते या स्टेजमध्ये पाहायला मिळतात, है ना. मग ती डॉमिनंट आहे. मग काय आहे, जी प्लांट बॉडी आहे गॅमेटोफाइट जे आहे, डॉमिनंट जनरेशन इन मॉस इज द गॅमेटोफाइट, ते हॅप्लॉइड आहे. इट हॅज 2 स्टेजेस, प्रोटोनेमा स्टेज आणि गॅमेटोफोर स्टेज आहे. प्रोटोनेमा स्टेज कशी आहे, ज्युएनाइल आहे, म्हणजे लहान, जेव्हा ते लहान असतात त्या पद्धतीचे आहे. आणि जे काही गॅमेटोफिट स्टेज आहे ती अडल्ट स्टेज आहे, है ना. जी प्रोटोनेमा स्टेज आहे ते म्हणजे फ्लेमेंटस आहे, ग्रीन आहे आणि अल्गी लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं पाहायला मिळते. आणि जे काही गॅमेटोफोर स्टेज आहे ते काय आहे, इरेक्ट आहे, लिफी आहे. तुम्हाला इथे एक्झाम्पल दिसेल तुम्हाला, है ना. आता ही जी आहे ही काय आहे, ही गॅमेटोफिटिक आहे. आणि ही जी पोर्शन आहे हा काय आहे, स्पोरोफिटिक आहे. स्पोरोफिटिक आहे म्हणजे काय आहे, तिथं रिप्रोडक्शनसाठी जे काय रिप्रोडक्शन आहे ते रिप्रोडक्शन होण्यासाठी जे काही पार्ट्स लागतात ते पार्ट्स तिथे उपलब्ध आहेत, म्हणून त्याला स्पोरोफिटिक म्हटलेलं आहे. आता हे जे गॅमेटोफिटिक मध्ये काय आहे, स्टेम्स आहे, लिव्ज आहे आणि रायझॉइड्स आहेत. स्टेम आहेत, लिव्ह आहेत आणि रायझॉइड्स, हे तिन्ही गोष्टी आपल्याला तिथं, स्टेम आहे, लिव्ह आहे आणि रायझॉइड्स आपल्याला तिथं पाहायला मिळतात. सर्व ह्या गोष्टी आपल्याला तिथं तुम्हाला मांडणं अपेक्षित होत्या. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आहे. हा यंग गॅमेटोफाइट आहे आणि हा प्रोटोनिमा आहे. हा प्रोटोनिमा आहे आणि याच्यावर जेव्हा लिव्ज येतात तेव्हा तो काय होतो, यंग गॅमेटोफाइट होतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग अशा 2 डायग्राम तुम्ही काढणं अपेक्षित होता, ही डायग्राम तुम्हाला काढणं अपेक्षित होती, है ना. अशा पद्धतीने हा पूर्ण जो स्ट्रक्चर मधला पहिला पार्ट आहे कोणता, प्लांट बॉडीचा, तो गॅमेटोफिटिक. आता स्पोरोफिटिक बघा, स्पोरोफाइट हा डिप्लॉइड आहे, डिपेंड ऑन द गॅमेटोफाइट. आणि हे विशेष म्हणजे तो गॅमेटोफाइटवर डिपेंड आहे. त्या गॅमेटोफाइटवरूनच हा वर जनरेट होणार आहे, वर तुम्ही इव्हॉल्व होणार आहे, वर तुम्हाला तो अराईज होणार आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे, है ना. डिफरन्शिएटेड इंटू रूट
फूट आहे, हा फूटचा पोर्शन आहे, इथून ते अराईज होतात. त्याच्यानंतर सेटा आहे, हा जो पोर्शन दांडीचा पोर्शन आहे त्याला सेटा म्हटलेला आहे, सेटा आहे. त्याच्यानंतर कॅप्सूल आहे, हा जो काही पोर्शन आहे, हे जे काही फुल आहे ते फुलाला काय म्हणतो, कॅप्सूल म्हणतो, है ना. मग त्याच्यामध्ये काय आहे, मग ह्या फुलामध्ये काय अपर कलम आहे, कमी जास्त लीड आहे, कमी ओपन आणि हे करण्यासाठी. पेरिसोम्स टीथ आहेत, एड इन ग्रॅज्युअल स्पोर डिस्पर्जल साठी ते आहेत. कॉलमेला आहे आणि स्पोर सॅक इनसाइड याच्यामध्ये आपल्याला ह्या कॅप्सूलमध्ये पाहायला मिळतात. मग ह्या सर्व गोष्टी तुम्ही तिथं मांडायला पाहिजे होत्या. सोबतच काय आहे, त्याचं रिप्रोडक्शन आहे. आता याचं रिप्रोडक्शन कशा पद्धतीचं होतं, आता कोणते कोणते रिप्रोडक्शनचे मेथड्स तिथं उपलब्ध आहेत. एक आहे ते म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला फ्रॅगमेंटेशनच्या माध्यमातून तुटून जर हे झालं आहे ना, ओल्ड पार्ट तुटून जातो, नवीन पार्ट बनतो, नवीन पार्ट तुटतो, असं तुटून तुटून जेव्हा बनतो त्याला आपण काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतो. नंतर आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ओगॅमस आहे, है ना. त्याच्यामध्ये अँथ्रेडिया आहे, मेल, जो की जे स्पर्म आहे तो प्रोड्यूस करण्याचं काम करणार आहे, है ना, स्पर्म प्रोड्यूस करण्याचं काम. आणि दुसरं आहे आर्चिगोनिया, आर्चिगोनिया एग्स प्रोड्यूस करण्याचं काम करणार आहे. त्याच्यानंतर हे जे काही सेक्शुअल फर्टिलायझेशन आहे ते मोनोसियस पण असू शकतं आणि डायोसिस पण असू शकतं. मोनोसियस म्हणजे काय आहे, एकाच प्लांटवर मेल आणि फिमेल बॉडी दोन्ही पण असतात. आणि डायोसिस म्हणजे काय आहे, दोन्ही सेपरेट असतात, मेल आणि फिमेल जे काही आहेत ते दोन्ही सेपरेट असतात. मग फर्टिलायझेशन होणार आहे, फर्टिलायझेशन नंतर झायगोट तयार होईल आणि त्याच्यानंतर काय आहे, एक स्पोरो जे काही एक बॉडी आहे ती बॉडी तयार होईल. असेक्शुअल रिप्रोडक्शन अप्लाइड टू स्पोरच्या माध्यमातून असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तिन्ही गोष्टी आहेत, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन, या तिन्ही गोष्टी तुम्ही तिथं मांडणं अपेक्षित होत्या. ठीक आहे. आता याचं जे काही ब्रायोफाइट्स आहे याचं इकॉनॉमिकल पोटेन्शियल काय आहे हे पण आपल्याला तिथं समजून घेणं गरजेचं होतं. आता याचं जर इकॉनॉमिकल पोटेन्शियल बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की सॉइल कंडिशनर म्हणून ह्याचं खूप मोठं काम आहे, है ना. हॉर्टिकल्चर मध्ये सॉइल कंडिशनिंग म्हणून काम करतात. पॅकेजिंग मटेरियल पॅक करण्यासाठी जे काही लाईव्ह प्लांट आहेत आणि बल्ब आहेत ते पॅक करण्यासाठी पण याचं काम आहे. दुसरं मेडिसिनल युजेस मध्ये याचं काम काय आहे, वर्ल्ड वॉर मध्ये जे काही वर्ल्ड वॉर्स आहे त्या वर्ल्ड वॉर्स मध्ये याला सर्जिकल ड्रेसिंग म्हणून पण यूज केला गेला होता. कारण याच्यामध्ये अँटीसेप्टिक ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज असल्यामुळे याला काय केलेलं आहे, सर्जिकल ड्रेसिंग म्हणून त्याचा यूज केलेला आहे. तिसरी गोष्ट आहे याच्यामध्ये रिसर्च आणि टीचिंग मध्ये त्याचा काय रोल आहे, तर त्याचं काय माहिती का, एक मॉडेल ऑर्गॅनिझम मधून याला पण बघितलं जातं. जसं ड्रॉसोफिला आहे, है ना, मॉडेल ऑर्गॅनिझम आहे, तसंच हा एक मॉडेल ऑर्गॅनिझम मधून पण याला यूज केलं जातं. मग हे त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स झालेले आहे, है ना. मग असे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स त्याला आपल्याला तुम्हाला हे 3-4 गोष्टी सांगायला पाहिजे होत्या आणि याच पद्धतीने तुम्हाला इथं पण 96 वर्ड्स तुम्हाला लिहायला पाहिजे होते. ह्या सर्व गोष्टी कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला ते मार्क्स मिळणार होते. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर ई आहे, सायकोडोफिलस, याच्यावर विचारलेला आहे. इट इज ऑल्सो नोन एज सीड फर्न. सीड फर्न हा क्वेश्चन विचारलेला आहे, है ना. आता ऍक्च्युली हा ग्रुप एक्सटिंक्ट ग्रुप आहे, है ना. एक्सटिंक्ट ग्रुप फ्रॉम द प्रिमिटिव्ह जिम्नोस्पर्म्स विथ फर्न लाईक फॉलेज अँड सीड रिप्रोडक्शन. आता हा ट्रान्झिशन ग्रुप आहे. हा जो काही हे जे काही स्पीसीज आहे, ही काय आहे, ही प्रायमेटिव्ह, ही काय ट्रान्झिशन आहे. ट्रान्झिशन आहे म्हणजे काय आहे, मधली आहे. म्हणजे इथूनच जे काही टेरिडोफाइट्स आहेत आणि जे काही जिम्नोस्पर्म आहेत ते टेरिडोस्पर्म संपण्यासाठी आणि जिम्नोस्पर्मची सुरुवात करण्यासाठी हा जो काही सायकोडोफिलस आहे, हे जे काही सीड फर्न आहे, हे खूप महत्वाचे आहेत. याने म्हणजे इथूनच त्याचं इव्होल्युशन झालेलं आहे. ठीक आहे. कन्सिडर द ट्रान्झिशनल ग्रुप बिटवीन द फर्न्स म्हणजे टेरिडोफाइट्स अँड द सायकॅट्स म्हणजे जिम्नोस्पर्म. याच्यामधलं जे काही कनेक्टिंग लिंक आहे ती कनेक्टिंग लिंक म्हणजे कोण आहे, सायकोडोफिलस आहे. आणि तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे जिथे जिथे हे जे काही कनेक्टिंग लिंक्स आहेत, है ना, आर्चोप्टेरिक्स आहे, है ना, बर्ड्स मध्ये आपण म्हणतो की नाही, मॅमल्स मध्ये आणि बर्ड्स मध्ये तो जो काही आर्चोप्टेरिक्सचं उदाहरण दिलं जातं ते काय कनेक्टिंग लिंक आहे. दोन्ही मधून कशा पद्धतीने ते इव्हॉल्व्ह झालेले आहेत, ते इव्हॉल्व्ह झालेला आहे कोण, हा सायकोडोफिलस आहे. हे तुम्ही त्याचं स्ट्रक्चर तिथं मांडायला पाहिजे. आता त्याच्या संदर्भातले सायलेंट फीचर्स ऑफ जे काही सीड फर्न आहे त्याच्या संदर्भात विचारलं पाहिजे. तर ऍक्च्युअली सायलेंट फीचर सांगायचे होते तुम्हाला, तर त्याच्यामध्ये एक्सटिंक्ट ग्रुप झालेला आहे. हा ग्रुप एक्सटिंक्ट आहे, लेट पेलोजिक एरियामध्ये पाहायला मिळत होता. दुसरं काय आहे, फर्न लाईक अपिअरन्स त्याचा. फर्न लाईक म्हणून तर काय म्हणतात, सीड फर्न म्हणतात, सीड आले फर्न्स म्हणतात. पण फर्न्स काय आहेत, है ना, टेरिडोफाइट सीड्स आहेत का, नाही. मग काय आहे, फर्न लाईक आहेत, है ना, फर्न सारखे हे जे काय सीड फर्न म्हणतात त्याला. सीड रिप्रोडक्शन, सायकोडोफिलस रिप्रोड्यूस बाय सीड्स वेअर द बॉन्ड डायरेक्टली ऑन द लिव्स, त्याच्यावरून पाहायला मिळतात. व्हॅस्क्युलर टिश्यू आहे, है ना, झायलम फ्लोएम आपल्याला ते पाहायला मिळतात. हेट्रोस्कॉपी आहे, है ना, 2 टाईप ऑफ स्पोर्स आपल्याला पाहायला, मेगास्पोर जे काही मायक्रोस्पोर आहे, मेगास्पोर आहे, ते पण आपल्याला तिथं
पाहायला मिळत होते. मग हे तुम्ही त्याच्या सायलेंट फीचरमध्ये 4 गोष्टी आहेत, 5 गोष्टी आहेत. ते पोलन ऑर्गन्स आहेत, मायक्रोस्पोरेंजिया आहेत, वूड लाईक स्ट्रक्चर आहे, वुडी स्ट्रक्चर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात है ना. आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, नेकेड जे सीड आहेत, सीड कसे आहेत नेकेड पाहायला मिळतात. फर्टिलायझेशन थ्रू द पोलन ट्यूब्स हे पण तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. मोटाईल स्पोर पण आहेत है ना, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणारे स्पोर पण आपल्याला. एक जे इकॉलॉजिकल अडॅप्टेशन काय म्हणजे श्रब अँड ऑर स्मॉल ट्रीज असं त्याचं अडॅप्टेशन पण आपल्याला पाहायला मिळतात. मग हे काय त्याचे सायलेंट फीचर्स झालेले आहेत है ना. आता त्याच्या संदर्भात त्याचं स्ट्रक्चर संदर्भात आपल्याला इथं बोलायचं आहे. त्याचं स्ट्रक्चर पण त्याने विचारलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ सायकॅडोफिलस. आता स्ट्रक्चर मध्ये काय आहे, व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर जर बघितलं आपण त्याचं काय स्टेम आहे, क्रिपिंग आहे, सिलेंड्रिकल आहे, व्हेस्क्युलर सिलेंड्रिकल त्याचं जे स्टेम आहे ते पाहायला मिळतं. लिव्ज आहे, लार्ज आहे, पिनेटली कंपाऊंड आहे, फंड लाईक स्ट्रक्चर आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. रूट्स आहे, टॅपरूट सिस्टम त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. मग हे त्याचं काय झालं, व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर झालं. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर काय आहे, मायक्रोस्पोरेंजिया आहे, पोलन ऑर्गन्स आहेत, मायक्रोस्पोरेंजिया, मेगास्पोरेंजिया, ओहम्स आहेत, हे पण तुम्हाला माहिती आहे ना. आणि सीड्स, नेकेड सीड्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. मग हे काय झालं, त्याचं स्ट्रक्चर झालं, व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. आता त्याचे एक्झाम्पल काय आहे, एक्झाम्पल काय आहे त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल तुम्हाला सांगायला पाहिजे होतं की लिग्नोटेरिस, दुसरं आहे मेडोलोसा. हे 2 एक्झाम्पल तुम्ही एक्सप्लेन करायला पाहिजे होते आणि ते सांगायला पाहिजे की मोस्ट वेल नोन जिनस आहे वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही सांगणं अपेक्षित होतं या क्वेश्चन मध्ये. मग या पद्धतीने हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्ही तिथं डील करू शकत होता. आता क्वेश्चन कशावर होता, तर क्वेश्चन होता सायकॅडोफिलसवर, जे सीड फर म्हणतो त्याच्यावर क्वेश्चन होता. हा आपल्याला इथं पाहायला या पद्धतीने हा बघितलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे प्लांट सक्सेशनवर. आता प्लांट सक्सेशन म्हणजे काय आहे, तर प्लांट सक्सेशन एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. त्याच्या माध्यमातून जे काही व्हेजिटेशन आहे ते व्हेजिटेशन चेंज होत राहतं है ना. म्हणजे सर्टन एखाद्या गोष्टी झाल्या, अचानक काही गोष्टी घडली, एखाद्या सपोज एखाद्या ठिकाणी डिफॉरेस्टेशन झालेलं आहे, मग आता तिथं फॉरेस्ट नाही आहे, तिथं फॉरेस्ट आणायचं आपोआप आलं तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो प्लांट सक्सेशन. सपोज एखादं बॅरन लॉग आहे, बॅरन एरिया आहे, तिथं काहीच नाही आहे, म्हणजे शून्यच आहे, तिथं कधी लाईफच आलेली नाही, तिथं जर लायकेन तयार झालेत मग काय झालेलं आहे, तिथं प्लांटचं सक्सेशन होत आहे. म्हणजे काय आहे, मग सिंपल त्याचं डेफिनेशन आपल्याला ते सांगायला पाहिजे होतं. जर एक्झाम्पल त्यांनी विचारलंय प्लांट सक्सेशन बद्दल विचारताय तर त्याची डेफिनेशन सांगायला पाहिजे की प्लांट सक्सेशन इज अ नॅचरल, ऑर्डरली अँड ग्रॅज्युअल प्रोसेस ऑफ चेंज इन द व्हेजिटेशन मध्ये चेंज ऑफ अ एरिया ओव्हर टाइम, आणि त्या पर्टिक्युलर टाइममध्ये त्याच्यामध्ये जो चेंज होणार आहे, लिडिंग टू द इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ स्टेबल क्लायमॅक्स कम्युनिटी, त्याच्या माध्यमातून एक स्टेबल क्लायमॅक्स कम्युनिटी तयार होणार आहे, त्याला काय म्हणतो आपण, प्लांट सक्सेशन म्हणतो. इट इन्व्हॉल्व रिप्लेसमेंट ऑफ वन प्लांट कम्युनिटी टू अनदर ड्यू टू द इन्व्हायरमेंट चेंज ऑर इंटरनल डायनामिक्स, अल्टिमेटली रिचिंग टू द रिलेटिव्हली स्टेबल स्टेट्स. आणि त्याच्यानंतर काय आहे, ते पूर्ण स्टेबल स्टेटवर पोहोचते. म्हणजे काय आहे, आता इथं काहीच नाही आहे, पण काय आहे, ग्रॅज्युअल इम्प्रुव्हमेंट होत तिथं काय आहे, एक अल्टिमेट स्टेबल एक कम्युनिटी तयार होईल, एक स्टेबल तुम्हाला स्टेट तिथं पाहायला मिळेल. मग अशा पद्धतीने मग हे काय झालेलं आहे, हे प्लांटचं सक्सेशन झालेलं आहे. म्हणजे बॅरन लँड पासून तर एक व्हेजिटेशन तयार होईपर्यंत तो एक प्रोसेस आहे, ती एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, एक नॅचरल प्रोसेस आहे, आणि ती ऑर्डरली पद्धतीने काय केली जाते, म्हणजे प्रॅक्टिस केली जाते. ठीक आहे. आता त्याचे टाईप सांगायचे होते, टाईप ऑफ सक्सेशन. त्याच्यामध्ये 2 बेसिक टाईप्स आपल्याला तिथं पाहायला मिळतात. आता हे जे टाईप्स आहेत त्या टाईप्स मध्ये पहिला आहे तो म्हणजे प्रायमरी सक्सेशन है ना. नॅचरल हॅबिटेटच्या बेसिसवर त्याचे 2 टाईप पडतात. एक आहे प्रायमरी सक्सेशन, दुसरं आहे सेकंडरी सक्सेशन. प्रायमरी सक्सेशन म्हणजे काय आहे, नो प्रिव्हियस लाईफ एक्झिस्टेड, तिथं प्रिव्हियस लाईफच नाहीये. म्हणजे सिंपल आहे, बॅरन लँड आहे, बॅरन रॉक्स आहेत, त्याच्यावर काहीच लाईफ नाहीये. आणि जर तिथं लायकेन्स आले, सपोज एक म्हणतो इट ऑकर इन एरिया व्हेअर अ नो प्रिव्हियस लाईफ एक्झिस्टेड, त्याला म्हणतो प्रायमरी सक्सेशन. जिथं पहिले कधी लाईफच नव्हती त्याला म्हणतो प्रायमरी सक्सेशन है ना. मग स्टार्टेड फ्रॉम द बॅरन रॉक, आणि ती कुठून होऊ शकतं, मग ती कुठेही असू द्या, जिथं पहिले लाईफ नाही आहे आणि तिथून लाईफ जर सुरुवात झाली तर त्याला काय म्हणतो, प्रायमरी सक्सेशन. मग ती कुठं असेल, बॅरन रॉकवर असू शकते है ना, सँड असेल, बॅरन सँड असेल तिथं असेल, लाव्हा असेल, लाव्हा रिजन आहे तिथं काहीच कोणतीच गोष्ट येत नाही, पण तिथून जर लाईफ सुरू झाली तर है ना. न्यू पॉन्ड्स आहे, नवीन तयार केलेला पॉन्ड्स आहे, समजा तुम्ही शेततळ केलं तिच्यात जर लाईफ ओरिजिनेट व्हायला लागली तर ते काय म्हणतात, त्याला प्रायमरी सक्सेशन म्हणायचं आहे, कारण तिथं पहिले लाईफ नव्हती. मग काय आहे, नो प्रिव्हियस लाईफ एक्झिस्टेड, तिथं प्रिव्हियस लाईफ नव्हती, तिथं लाईफ येणं म्हणजे काय आहे, प्रायमरी सक्सेशन झालेलं आहे. ठीक आहे. आता ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस कशी आहे, ही इट्स अ स्लो प्रोसेस, इट्स अ व्हेरी स्लो प्रोसेस. कारण माहिती का, जर लाईफ होती आणि नंतर लाईफ येत आहे, याच्यामध्ये डिफरन्स आहे. ती येताना खूप फास्ट येणार आहे,
समजा डिफॉरेस्टेशन झालेलं आहे, डिफॉरेस्टेशन नंतर आपण जर फॉरेस्ट लावलं तर ते येणार आहे, कारण ती जमीन जी आहे ती ते जे काही प्लांट्स आहेत त्या प्लांटसाठी सुटेबल आहे, ती फास्ट ग्रो करू शकतात तिथं, आणि वेगवेगळ्या कम्युनिटी म्हणजे काही प्लांट्स आहेत ते प्लांट येऊ शकतात. पण जिथं नाही आहे, जिथं लाईफच नाहीये, जिथं लाईफचा आधारच नाहीये, तिथं येताना ती कशी येईल, ती हळूवारच येईल. कारण बऱ्याच गोष्टी जे काही न्यूट्रिएंट्स आहे, मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, ते त्याला अकोमोडेट करण्यासाठी, त्याला जुळवून घेण्यासाठी त्याला टाइम लागणार आहे. म्हणून ती जी प्रोसेस आहे ती कशी स्लो असणार आहे, स्लो प्रोसेस टू अब्सेन्स ऑफ सॉइल अँड ऑर्गॅनिक मॅटर्स. कारण तिथं ऑर्गॅनिक मॅटर नाहीये, काय आहे, सॉइल पण त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून काय आहे, इथं काय आपल्याला ती जी लाईफ आहे ती लाईफ कशी स्लो प्रोसेस आहे, त्याच्यामुळे त्याला वर येण्यासाठी टाइम लागणार आहे. त्याचं एक्झाम्पल काय आहे, लायकेन कॉलनायझिंग ऑन बिअर रॉक और अल्गी कॉलनायझिंग इन न्यू वॉटर बॉडी. नवीन वॉटर बॉडीमध्ये अल्गी तयार होणं किंवा लायकेनचं एखाद्या बेड रॉकवर तयार होणं, हे त्याचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो. सेकंडरी सक्सेशन कशाला म्हणायचं, जिथं व्हेजिटेशन जे काही लाईफ आहे ते लाईफ प्रिव्हियसली एक्झिस्टेड आहे, व्हेजिटेशन तिथं एक्झिस्ट होतं, लाईफ तिथं होती. म्हणजे काय आहे, व्हेजिटेशन एक्झिस्टेड प्रिव्हियसली तिथं असेल. एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलेलं आहे की सपोज त्यांनी काय सांगितलं की एखाद्या रिजन मध्ये फायर आलेला आहे ना, फायर आलेला आहे, किंवा तिथं डिफॉरेस्टेशन झालेलं आहे, किंवा तिथं फ्लड आला होता, तिथं लाईफच नाही राहिलेली, काहीच राहिलं नाहीये. पण आता तिथं जी जमीन आहे, जे काही तिथं मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, जे काही तिथं ऑर्गॅनिक मॅटर आहे ते तिथं उपलब्ध आहे. त्याच्यामुळे नवीन जे प्लांट लावलं तिथं किंवा एखाद्या सीड येऊन पडले तर तिथं लाईफ ओरिजिनेट होऊ शकते, मग ती फास्ट होऊ शकते. मग इट ऑकर एरिया व्हेअर अ व्हेजिटेशन एक्झिस्टेड प्रिव्हियसली बट वॉज रिमूव्ह बाय द डिस्टर्बन्स. लाईफ फायर आहे, फ्लड आहे, ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यामुळं. आणि ही जी प्रोसेस असणार आहे ही काय आहे, फास्टर दॅन द प्रायमरी सक्सेशन. प्रायमरी सक्सेशन फास्ट असणार आहे, कारण पहिले तिथं लाईफ होती. बिकॉज ऑफ द सॉइल अँड सीड्स रिमेन्स. तिथं सॉइल असेल, सीड्स असेल, त्या गोष्टी असतील, त्याच्यामुळे काय आहे, फास्ट तिथं लाईफ येऊ शकते. एक्झाम्पल काय आहे, फॉरेस्ट रिग्रोथ आफ्टर द फायर और डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन आणि फायर लागल्यानंतर जे काही फॉरेस्ट आहे ते पुन्हा रिग्रोथ होते, हे त्याचं एक्झाम्पल आहे. मग ह्या दोन टाईपचे जे सक्सेशन आहे ते तुम्हाला तिथं डिस्कस करायला पाहिजे होते. त्याच्यानंतर बेस्ड ऑन हॅबिटॅट, हायड्रोस्फिअर आहे ना, अक्वॅटिक जे आहे, सक्सेशन इन अक्वॅटिक इकोसिस्टम एन्व्हायरमेंट, झिरोसियस सक्सेशन इन ड्राय हॅबिटॅट, हॅलोस्फिअर जे काही सलाईन वॉटर आहे, सलाईन हॅबिटॅट आहे, त्याच्यामध्ये जे काही सक्सेशन आहे ते तुम्ही या बेसिसवर तुम्ही त्याला एक्सप्लेन करायला पाहिजे होतं. म्हणजे याचं काय, हायड्रोस्फिअरचं पॉन्ड आहे, लेक आहे, याच्यामध्ये काय आहे, डेझर्ट्स आहेत, है ना, बॅड रॉक आहेत, है ना, सक्सेशन मध्ये काय आहे, मँग्रुव्ज आहेत, है ना, मार्शेस आहेत, मँग्रुव्ज आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे होतं, हे तुम्ही या बेसिसवर सक्सेशन तुम्ही एक्सप्लेन करणं अपेक्षित होतं. ठीक आहे. आता कॉज ऑफ सक्सेशनचं कॉज काय आहे, एकतर सक्सेशन इज इन्फ्लुएन्स बाय बोथ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. दोन गोष्टीमुळे ते सक्सेशन जे काय आहे ते इन्फ्लुएन्स्ड आहे. ते म्हणजे काय, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर. एक आहे त्याच्यामध्ये पहिला आहे म्हणजे काय, क्लायमेटिक फॅक्टर्स, त्याला ॲलोजेनिक फॅक्टर्स म्हणतात. चेंजेस इन टेम्परेचर, रेनफॉल, विंड आणि लाईट, याच्यामध्ये चेंजेस झाल्यानंतर काय आहे, आपल्याला क्लायमेटिक जे काही फॅक्टर्स आहेत ते पाहायला मिळतात. एक्झाम्पल काय आहे, चेंज इन मान्सून पॅटर्न कॅन शिफ्ट द व्हेजिटेशन टाइप्स. जर मान्सून मध्ये बदल झाला तर तुम्हाला काय आहे, त्याच्या व्हेजिटेशन मध्ये बी फरक पडून जातो. मग काय आहे, रेनफॉलचा बदल झाला तर होतो, टेम्परेचर बदललं तर पूर्ण सक्सेशन होतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं आहे टोपोग्राफिक फॅक्टर्स. कोणते आहे, सॉइल इरोजन, फ्लडिंग, लँडस्लाइड, व्हॉल्कॅनिक इरप्शन. हे झाल्यामुळं पण काय आहे, तुम्हाला जे प्लांट सक्सेशन पाहायला मिळतं आहे ना, कॅन इनिशिएट सक्सेशन, त्याच्यामुळे पण सक्सेशन होतं. बायोटिक फॅक्टर्स मध्ये काय आहे, अॅनिमल्स, ह्युमन्स अँड अदर प्लांट्स, त्याचे जे ऍक्टिव्हिटीज आहे, म्हणजे ग्रेझिंग आहे, डिफॉरेस्टेशन आहे, मायक्रोबियल डिकम्पोजिशन आहे, याच्यामुळे पण सक्सेशन होतं. आणि ऑटोजेनिक जे काही चेंजेस आहेत, म्हणजे काय आहे, अकोमुलेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, सॉइल डेव्हलपमेंट, न्यूट्रिएंट सायकल, शेडिंग, याच्यामुळे पण आपल्याला काय आहे, हे जे कॉजेस आहेत, हे कॉजेस तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं होतं आणि हे तुम्ही ह्याच्यामध्ये मांडणं गरजेचे होते. त्याच्यानंतर जो काही क्वेश्चन नंबर 1 मधला जी आहे, त्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज पोल्युशन, आणि त्याच्यामध्ये वॉटर पोल्युशन त्यांनी डिस्कस करायला सांगितलेलं होतं. ठीक आहे, पोल्युशन म्हणजे काय असणार आहे, मग पोल्युशनची तुम्हाला डेफिनेशन सांगावं लागत होती की पोल्युशन काय आहे, एक अनडिझायरेबल चेंज आहे. अनडिझायरेबल चेंज जो आहे तो काय करतो, तो जे काही एअर आहे, वॉटर आहे, सॉइल आहे, यांना हार्म करतो. त्याच्यामुळं जे काही लाईफ आहे ते लाईफ थ्रेटन होऊन जाते. आणि त्याच्यामुळे काय आहे, हे जे काही इन्व्हायरमेंट आहे, आणि जेव्हा हे जे काही पोल्युटंट आहेत, हे पोल्युटंट जे काही वॉटर बॉडीज आहेत, वॉटर आहे, सॉइल आहे, एअर आहे, त्याला कंटॅमिनेट करून टाकतात, त्याला
डॅमेज करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे काय आहे, हे जे काही पोल्युशन आहे, आणि जर हे जे पोल्युशन आहे, हे जे पोल्युटेड मटेरियल आहे, हे जर ऑब्झर्व करण्याची ताकद इन्व्हायरमेंट मध्ये नसेल तर त्याला पोल्युशन म्हणायचं. मग आता डेफिनेशन काय म्हणते बघा. पोल्युशन इज अ अनडिझायरेबल चेंज इन द फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द एअर, वॉटर अँड सॉइल दॅट मे हार्म लाईफ अँड अदर ऑर्गॅनिझम ऑर द नॅचरल इन्व्हायरमेंट. ठीक आहे, याला हार्म करण्याचं काम कोण करत असतं? हे जे काही अनडिझायरेबल चेंज आहे कशामध्ये, हे जे काही पोल्युशनमुळे अनडिझायरेबल चेंज होणार आहे कशामध्ये, हे जे फिजिकल आणि केमिकल बायोलॉजिकल कॅरेक्टर मध्ये एअरच्या, वॉटरच्या आणि सॉइलच्या होणार आहे, त्याला काय म्हणू आपण? त्याला पोल्युटन म्हणतो. द पोल्युशन ऑकर व्हेन पोल्युटन हार्मफुल, म्हणजे पोल्युटन म्हणजे काय, हार्मफुल सबस्टन्स आर इंट्रोड्यूस इन टू द इन्व्हायरमेंट इन क्वांटिटी दॅट द इन्व्हायरमेंट कॅनॉट न्यूट्रलाइज अँड असिम्युलेट्स. असिम्युलेट करू शकत नाही किंवा त्याला न्यूट्रलाइज करू शकत नाही, तर त्याला इफेक्टिव्हली जर करू शकला नाही तर त्याला काय म्हणायचं? त्याला पोल्युटंट म्हणायचं. जर एखादी गोष्ट समजा पोल्युटंट म्हणून आपण एखादी गोष्ट जर इन्व्हायरमेंटमध्ये आली, समजा आता परालीज आहेत है ना, गहू जाळल्यामुळे जे काही धूर बाहेर निघला, तो जर याला न्यूट्रलाइज करण्याची ताकद आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये नसेल तर तो पोल्युटंट म्हणून घोषित होईल. इंडस्ट्रीमधून निघणारा जे काही धूर आहे, धुरामध्ये जर तो आपलं जे इन्व्हायरमेंट आहे त्यांनी जर त्याला व्यवस्थित पद्धतीने ऑब्झर्व केलं नाही है ना, म्हणजे काय म्हटलं, काय न्यूट्रलाइज केलं नाही आणि काय आहे, असिम्युलेट केलं नाही, तर काय आहे, तो एक पोल्युटंट होऊन जाईल. पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते जो ऑब्झर्व करून घेण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे काय आहे, न्यूट्रलाइज करण्याची ताकद आहे, त्याच्यामुळे ते पोल्युटंट म्हणून ठरत नाहीत. ठीक आहे, ही डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन तुम्ही सांगायला पाहिजे होती. त्याच्यानंतर काय, टाईप ऑफ वॉटर पोल्युशन, त्याच्यावर आता हा दुसरा पार्ट आहे त्याचा, वॉटर पोल्युशनच्या टाइप्स विचारलेले आहेत है ना. वॉटर पोल्युशन रेफर टू द कंटॅमिनेशन ऑफ वॉटर बॉडीज, रिव्हर आहे, लेक आहे, ओशन आहे, ग्राउंड वॉटर आहे, याच्या ड्यू टू अ पोल्युटंट. काही पोल्युटंटमुळे हे जे काही वॉटर बॉडीज आहे ह्या जर डॅमेज झाल्या असतील, हे जर कंटॅमिनेट झाले असेल, त्याला काय म्हणायचं? मग याच्या टाईप बद्दल आपल्याला बोलायचं होतं. मग त्याच्यामध्ये काय आहे, ऑर्गॅनिक पोल्युटंट्स पहिलं एक त्याच्यामध्ये येतं. ऑर्गॅनिक पोल्युटंट म्हणजे काय असेल? मग जे काही तुमचं डोमेस्टिक वेस्ट आहे है ना, डोमेस्टिक सिवेज आहे, फूड प्रोसेसिंग युनिट्स आहेत, ऍग्रिकल्चर रनअप आहे, हा कशामध्ये जाणं? हा आपल्या वॉटर बॉडीज मध्ये जाणं, त्याला काय म्हणतो आपण? त्याला ऑर्गॅनिक पोल्युटंट म्हणतात. मग असे जे टाइप्स आहेत ते टाइप तुम्हाला एक्सप्लेन करणार गरजेचं. मग इनऑर्गॅनिक पोल्युटंट कोणते कोणते आहेत? त्याच्यामध्ये ऍसिड आहे, साल्ट आहे, हेवी मेटल आहे, हे इनऑर्गॅनिक पोल्युशन्स आहेत. त्याच्यानंतर थर्मल पोल्युशन कोणते आहेत? जे काही थर्मल पॉवर स्टेशन मधून निघणारं हॉट वॉटर आहे आणि थर्मल पॉवर स्टेशन मधले जे काही इंडस्ट्रीज आहेत त्याच्या संदर्भातले जे काही वेस्टेज आहे ते बाहेर निघलं म्हणजे काय? थर्मल पोल्युशन आहे. ऍग्रिकल्चर रनऑफ म्हणजे काय आहे? ऍग्रिकल्चर पोल्युशन म्हणजे काय? जर जे काही इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड आहेत ते येऊन वॉटर बॉडीमध्ये मिक्स होणं म्हणजे काय आहे? ऍग्रिकल्चर आहे. मायक्रोबियल जे काही पोल्युशन आहे ते म्हणजे काय आहे? जे काही आपलं सिवेज आहे त्याच्यामध्ये जे काही मायक्रोब्स आहेत ते वॉटर बॉडीज मध्ये जाणं म्हणजे कंटॅमिनेट करणं, त्याला काय म्हणतो आपण? मायक्रोबियल पोल्युशन म्हणतात. मग हे तुम्ही एक्सप्लेन करणं आणि हे तुम्ही टाईप मांडणं गरजेचं होतं है ना. त्याच्यानंतर काय? ऑइल स्पिलेज. सपोज एखादं टँकर आहे, ते टँकरच पूर्ण समुद्रामध्ये फुटला. एखादी शिप आहे, शिप मधलं जे ऑइल आहे किंवा एक पाईपलाईन आहे, पाईपलाईन तुटली, तर मग काय आहे? ते काय आहे? ऑइल स्पिल झालेलं आहे है ना, ऑइल पोल्युशन म्हणतो आपण त्याला. त्याच्यामुळे काय आहे? ते पण आपल्याला होतं है ना, लिकेज ऑफ द पाईपलाईन्स वगैरे त्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. प्लास्टिक अँड सॉलिड वेस्ट पोल्युशन आहे ना, डम्पिंग इन प्लास्टिक नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल इन द वॉटर बॉडीज. वॉटर बॉडीज मध्ये ह्या जर हे केल्या तर ते पण एक एक्झाम्पल तुम्ही ते मांडलं पाहिजे होतं. कारण आजकाल बघतो तुम्ही की काय आहे, आपले जे प्राईम मिनिस्टर आहे त्या प्राईम मिनिस्टरनी जेव्हा महाबलीपुरमला गेले तेव्हा त्यांनी प्लास्टिक जमा केलं होतं. मग तो एक मेसेज होता की काय केलं पाहिजे, तुम्ही हे जे काही आहे सोर्सेस, हे सोर्सेस तुम्ही काय केले पाहिजेत? हे बॅन केले पाहिजे, हे तुम्ही समुद्रामध्ये टाकलं नाही पाहिजे, वॉटर बॉडीमध्ये टाकलं पाहिजे हे प्लास्टिक्स. मग त्याच्यामुळे ते लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. कंट्रोल मेजर फॉर वॉटर पोल्युशन. आता साठी कंट्रोल काय आहे, काय मेजर्स आहेत तुमच्याजवळ है ना. एक तर काय केलं पाहिजे? ट्रीटमेंट ऑफ वेस्ट वॉटरचं ट्रीटमेंट केलं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स तुम्ही उभारले पाहिजे. प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, टर्शियरी असेल, असे ट्रीटमेंटचे प्लांट्स तुम्ही ओपन केले पाहिजे. सिवेज ट्रीटमेंट प्लांट म्हणतो आपण त्याला, ते केलं पाहिजे. सोबतच रेग्युलेशन आणि काय जे एन्फोर्समेंट आहे ते स्ट्रिक्ट केलं पाहिजे. त्याच्या संदर्भातले जे काही ऍक्ट्स आहेत बनवले पाहिजे, तुमच्या त्या संदर्भातल्या बॉडीज बनवल्या पाहिजे, त्या संदर्भातल्या ऑर्गनायझेशन बनवल्या पाहिजे, जेणेकरून काय आहे, आणि त्याच्या संदर्भातलं एक मास मुवमेंट तयार केली पाहिजे की नाही तुम्ही हे वाचवलं पाहिजे, या वॉटर बॉडीज वाचल्या पाहिजे. मग काय आहे? स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऍक्ट 1974. हा जो पोल्युशन ऍक्ट आहे हा स्ट्रिक्ट केला पाहिजे. मॉनिटरायझिंग ऑफ द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल ऑथॉरिटी बोर्ड, जे बोर्ड आहे, स्टेट बोर्ड असतील, ह्याचे काय आहे? मॉनिटरिंग वाढवली पाहिजे, हे तुम्ही काम केलं पाहिजे. पब्लिक अवेअरनेस अँड एज्युकेशन मध्ये तुम्ही हे जे काही आहे वॉटर बॉडीज असेल किंवा जे काही पोल्युशन आहे त्या पोल्युशन मध्ये मस्टली तुम्ही पहिल्या वर्गापासून किंवा 5व्या वर्गापासून तुम्ही ते त्या मुलांना सांगितलं पाहिजे, वारंवार सांगितलं पाहिजे. ज्या पद्धतीने फॉरेन कंट्रीज मध्ये होतं त्या पद्धतीने आपल्याला केलं पाहिजे. दुसरं काय आहे? रेस्क्यू अँड रिसायकलिंग है ना, रियूज अँड रिसायकलिंग.
रियूज केलं पाहिजे. आता बरेच सारे जे काही इंडस्ट्रीज आहेत त्याला रियूज करून आता काय काय प्लास्टिक रियूज केलं जातं, रिसायकल केलं जातं, ते करतात. आता आजकाल तुम्ही बघितलं असेल की आता मार्केटमध्ये एकदम पतल्या पतल्या पॉलिथिन येतात, त्या रियूज झालेल्या असतात. मग त्याच्यामुळे काय आहे, आता ते रियूज होऊ शकतात. मग त्या पतल्या पतल्या ज्या आहेत आता ते काय ते रिसायकलिंगचा विषय आहे. रिस्टोरेशन ऑफ पॉल्युटेड वॉटर बॉडीज, बायोरिमेडिएशन वगैरे त्या करून तुम्ही केलं पाहिजे. मग ह्या सर्व गोष्टी तुम्ही कंट्रोल मेजर्स तुम्ही हे टाईप त्याचे सांगितलेले पाहिजे होते अशा पद्धतीने. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे. हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे, या क्वेश्चन नंबर आतापर्यंत आपण बघितला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मधले आपल्याला तुम्हाला 7 पैकी 5 सॉल्व्ह करायचे, तर मी सर्व तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे. हा जो कंटेंट आहे हा कंटेंट तुमच्यामध्ये पाहिजे होता. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे क्वेश्चन नंबर 2. आता ह्याच्यामध्ये काय आहे, डिफाईन मायटोसिस, एक्सप्लेन द व्हेरियस स्टेजेस अँड सिग्निफिकन्स ऑफ मायटोटिक डिव्हिजन. एक तर पहिलं डिफाईन करायचं आहे मायटोसिसला, मायटोसिस काय आहे, एक्सप्लेन द व्हेरियस स्टेजेस, त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, आणि त्याचं सिग्निफिकन्स मायटोटिक डिव्हिजन मध्ये सिग्निफिकन्स काय ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं. मग अगेन 3 पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला हे करायला पाहिजे होता. मग आता डेफिनेशन काय आहे, मायटोसिस काय आहे. आता मायटोसिस एक सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे, ही सोमॅटिक सेलमध्ये पार पडते है ना. आणि याच्यामध्ये काय आहे, जे क्रोमोझोम आहे म्हणजे जेवढे काही क्रोमोझोम, याला इक्वेशनल डिव्हिजन पण म्हणतात. म्हणजे काय, जेवढे क्रोमोझोम्स जे काही पॅरेंट सेल आहेत त्या पॅरेंट सेल मधले जेवढे क्रोमोझोम आहेत तेच क्रोमोझोम तुमची जे डॉटर सेल आहे त्याच्यामध्ये पण येतात आणि ते सेम असतात, त्याच्यामध्ये काही बदल नसतो. ऍज कॉपी पेस्ट असतात, कॉपी पेस्ट असल्यासारखे असतात. मग ते ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. मग मायटोसिस इज अ टाइप ऑफ सेल डिव्हिजन इन विच द डिप्लॉइड parent cell divide into a form of two genetically identical daughter cells. Two diploid daughter cells. कोणत्या डिप्लॉइड डॉटर सेल तयार होणं है ना, हे मायटोसिस मध्ये होते. विथ इच ऑफ द सेम नंबर अँड काइंड ऑफ क्रोमोझोम्स ऍज द पॅरेंट सेल्स. ज्या पद्धतीने पॅरेंट सेल मध्ये जे काही सेम क्वांटिटीचं आणि ज्या नंबरचं जे काही क्रोमोझोम्स आहेत त्याच नंबरचे क्रोमोझोम आपल्याला डॉटर सेल मध्ये येणं, त्याला काय म्हणतो आपण, मायटोसिस म्हणतो. इट इज ऑल्सो नोन ऍज द इक्वेशनल डिव्हिजन. का बरं इक्वेशनल डिव्हिजन, कारण याच्यामध्ये जे काही पेअर ऑफ 23 पेअर ऑफ क्रोमोझोम आहेत ते सेम कॉपी इकडे होतात. 23 इकडे आहे तर 23 इकडे पण असले पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीच चेंज नसला पाहिजे है ना. ते क्रोमोझोम नंबर रिमेन द सेम, क्रोमोझोम नंबर सेम असले पाहिजे, म्हणून त्याला इक्वेशनल डिव्हिजन म्हणतात है ना. इक्वेशनल डिव्हिजन सोबत इट ऑकर इन सोमॅटिक सेल. तुम्हाला सांगितलं सुरुवातीला सोमॅटिक सेल मध्ये होते, जर्म सेल मध्ये होत नाही. जर्म सेल मध्ये जर डिव्हिजन व्हायचं असेल त्याला मायोसिस म्हणतात. मायटोसिस कशाला म्हणतात, जे सोमॅटिक सेल आहे म्हणजे पूर्ण बॉडी मधल्या जेवढ्या काही सेल्स आहेत त्या सेलमध्ये काय होतात, त्याच्यामध्ये मायटोसिस होतं. फक्त स्पर्म आणि जे काही एग्ज आहे त्याच्यामध्ये जे काही डिव्हिजन होतं ते कसं होतं, ते मियोसिसच्या माध्यमातून होतं. मग त्याच्यामध्ये काही स्टेप्स काय आहेत, त्याच्यामध्ये काही व्हेरियस स्टेजेस आहेत. मग कोणती आहे, प्रोफेज आहे, मेटाफेज आहे, ऍनाफेज आहे, टेलोफेज आहे, सायटोकायनेसिस आहे. ह्या सर्व फेज आहेत. सेल सायकल आहे, जी काय आपली सेल सायकल आहे त्या सेल सायकल मधली एम फेज आपल्याला इथं डिस्कस करायची होती. ठीक आहे. मग आता तुम्ही काढताना ह्या डायग्राम पण तुमच्या काढता आल्या पाहिजे होत्या, त्या पद्धतीने तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं होतं. मग आता मायटोसिस हा एक एम फेज म्हणजे जे काही मायटोसिस आहे इज अ पार्ट ऑफ एम फेज ऑफ द सेल सायकल. सेल सायकलची जी काही एम फेज आहे, सेल सायकल मध्ये 4 स्टेजेस आहेत. एक आहे G1 स्टेज, एस स्टेज, तिसरी आहे G2 फेज आणि चौथी आहे एम फेज. ही एम फेज आहे. या एम फेज मधला हा जो काही पोर्शन आहे हा तुम्हाला डिस्कस करायचा होता सेल सायकल मधला. त्याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे प्रोटोफेज, प्रोफेज. ही जी प्रोफेज आहे आता ह्या प्रोफेज मध्ये काय काय होतं, तर ही प्रोफेज मध्ये काय होतं, आता ह्या प्रोफेज मध्ये जे काही क्रोमॅटिड्स आहेत ते कंडेन्स व्हायला सुरुवात होतात आणि हे जे काही न्यूक्लिअर एन्व्हलप आहे ती डिसअपिअर व्हायला सुरुवात होते आणि हे जे काही स्पिंडल फायबर्स आहेत ती वापस जे काही आहेत ते स्प्रेड व्हायला सुरुवात होते. मग ही जी काय आहे, हे जे काही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला पाहायला मिळतील हे प्रोफेज मध्ये पाहायला मिळतात. मग ते बघा काय म्हणतात, क्रोमॅटिड कंडेन्स इनटू द व्हिजिबल क्रोमोझोम. आणि त्याच्यामुळे काय आहे, ते कंडेन्स झाल्यानंतर क्रोमॅटिड कंडेन्स झाल्यानंतर काय आहे, आपल्याला क्रोमोझोमचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. स्ट्रक्चरल क्रोमोझोम तिथे आपल्याला पाहायला मिळतात. इच क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ 2 सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि काय आहे, हे जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते काय आहेत, एकामेकाला अटॅच होतात आणि 2 सिस्टर क्रोमॅटिड जॉईन होऊन एक क्रोमोझोम तयार करतात. जॉईन ऍट द सेंट्रोमर्स. आणि काय आहे, आणि हे कुठं आहे, हे सेंट्रोमर्स आहेत. या सेंट्रोमर्सच्या ठिकाणी ते जॉईन होऊन जातात. ठीक आहे. न्यूक्लियस डिसअपिअर होतो. हा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस डिसअपिअर होऊन जातो अँड न्यूक्लिअर एन्व्हलप बिगिन टू ब्रेक डाऊन. आणि न्यूक्लियस जो आतमधला न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस डिसअपिअर होऊन जातो आणि हे न्यूक्लिअर एन्व्हलप जे आहे ते एन्व्हलप पण काय होऊन जातं, ब्रेकडाऊन होऊन जातं. आणि स्पिंडल फायबर्स बिगिन टू फॉर्म फ्रॉम द सेंट्रोमर्स टू सेंट्रिओल्स. आणि काय आहे, सेंट्रिओल पासून सेंट्रोमर पर्यंत हे जे काही स्पिंडल फायबर्स आहेत ते अटॅच होण्यासाठी
तयार होऊन जातात. हे जेवढे जेवढे कॅरेक्टर्स आहेत हे जेव्हा आपल्याला पाहायला मिळतील एखाद्या सेलमध्ये, तर तेव्हा काय आहे, त्याला म्हणायचं प्रोफेज म्हणायचं. त्याला काय म्हणतो, प्रोफेज म्हणतो आपण. दुसरी फेज आहे त्याच्यामध्ये मेटाफेज, है ना. मग मेटाफेज म्हणजे काय, मेटाफेज मध्ये काय आहे, जेवढे काही जे क्रोमोझोम आहेत ते इक्विटोरियल जे काही प्लेट आहे त्या प्लेटच्या मध्ये आपल्याला काय होतात, ते असे अलाइन होताना दिसतात. म्हणजे काय, या पद्धतीने या पद्धतीने ते पूर्ण काय राहतील, असे अरेंज राहतील. मग त्याला काय म्हणतात, क्रोमोझोम आर अलाइन्ड ऍट द इक्विटोरियल प्लेट मेटाफेज प्लेट ऑफ द सेल, है ना. असे पूर्ण अरेंज होतील. पहिले कुठे होते, वेगवेगळ्या ठिकाणी होते. असे प्रोफेज मध्ये कशा पद्धतीने, या पद्धतीने अरेंज होते, इथं 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 इथं. आता काय होतील, ते इक्विटोरियलच्या पद्धतीने काय होतील, अशा पूर्ण अरेंज होतील. मग अशा पद्धतीने हे अरेंज झालेले आहेत. हे गोष्ट आहे. स्पिंडल फायबर आर अटॅच टू द सेंट्रोमर्स, है ना. सेंट्रोमर्स वर स्पिंडल फायबर अटॅच होतात. द प्रोटीन कॉम्प्लेक्स कॉल्ड ऍज द कायनेटोकोर्स, आणि त्या कायनेटोकोर्स वर काय आहे, हे जे स्पिंडल फायबर आहेत ते इथं अटॅच होऊन जातील. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर काय आहे, अॅनाफेज आहे. अॅनाफेज कशाला म्हणायचं, अॅनाफेज मध्ये काय काय गोष्टी होतात हे लक्षात घेतलं पाहिजे. सिस्टर क्रोमॅटिड स्प्लिट होऊन जातात त्याच्यामध्ये. आता हे अलाइन झालेले आहेत. अलाइन झाल्यानंतर हे तुटतील काय आहे, ते एका बाजूला वेगवेगळ्या बाजूला ते जातील. मग काय, सेंट्रोमर स्प्लिट अँड द सिस्टर क्रोमॅटिड्स नाव इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम्स आर पुल्ड टुवर्ड द अपोजिट पोल्स. आणि काय आहे, ते जे काही सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत एकामेकाला जॉईन झाले होते पहिले प्रोफेज मध्ये, आता ते काय आहे, तुटून आता वेगवेगळ्या ठिकाणी जातील. म्हणजे काय आहे, सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे सेम असतात, त्याच्यामध्ये काहीच नसतं, फक्त रिप्लिकेशन होऊन ते मोठे झालेले असतात. म्हणजे काय आहे, त्याचीच रिप्लिका ही असते. मग त्याच्यामुळे काय आहे, ते दोन्ही वेगवेगळ्या अपोजिट साईडला चालले जातील. धिस मुवमेंट इज पॉवर्ड बाय द शॉर्टनिंग ऑफ द स्पिंडल फायबर्स. आणि ही काय आहे, आणि अॅनाफेज इन्शुरिंग द इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रोमोझोम्स. आणि याला इक्वल डिस्ट्रीब्युशन, क्रोमोझोमचं इक्वल डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, ही अॅनाफेज आहे. त्याच्यानंतर आहे टिलोफेज. टिलोफेज काय आहे, क्रोमोझोम्स रीच टू द पोल अँड बिगिन टू डिकंडेन्स इन टू द क्रोमॅटिड्स. आता टिलोफेज मध्ये काय होतं, जे काही क्रोमोझोम्स आहेत ते पोल रीच टू द पोल अँड बिगिन टू डिकंडेन्स इन टू द क्रोमॅटिड्स. न्यूक्लिअर एनव्हलप रिफॉर्म व्हायला तयार होते. जी न्यूक्लिअर एनव्हलप आहे, जी पहिले गायब झाली होती, आता ती वापस यायला सुरुवात होते. अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम, प्रत्येक सेट ऑफ क्रोमोझोमच्या अवतीभोवती यायला सुरुवात होते, इथं आणि इथं आता आली. त्याच्यानंतर काय आहे, न्यूक्लियस रिअपिअर होतो. जो न्यूक्लियस आहे तो जो गेला होता तो इथं आला आणि इथं पण आलेला आहे, वापस आलेला आहे. स्पिंडल फायबर डिसइंटिग्रेट होऊन जातात. स्पिंडल फायबर काय आहे, त्याच्यानंतर जे काय आहे ते डिसइंटिग्रेट होऊन जातात, बाहेर निघून जातात. छोटासाच पोर्शन तिथं उपलब्ध राहतो. ही झाली टेलोफेज, ही टेलोफेजची प्रोसेस झाली. त्याच्यानंतर काय आहे, मग त्याच्यानंतर काय आहे, सायटोकायनासिस त्याच्यामध्ये होत आहे. सायटोकायनासिस म्हणजे, आता सायटोकायनासिस हा त्याचा पार्ट नाही, मायटोसिसचा पार्ट नाही म्हणतो बघा. नॉट अ पार्ट ऑफ मायटोसिस प्रॉपर बट अ फॉलो अ टेलोफेज. त्याच्यामुळे टेलोफेजला फॉलो करतो म्हणून तो सायटोकायनासिस आहे. सायटोकायनासिस म्हणजे काय, सायटोप्लाझम, याचा सायटोप्लाझम आणि याचा सायटोप्लाझम वेगवेगळा होऊन जातो. त्याच्यामध्ये सायटोप्लाझम पाहिजे असतो म्हणून डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम टू फॉर्म टू सेपरेट डॉटर सेल्स. त्याच्यामुळे इथं आणि इथं दोन्ही पद्धतीने कनेक्टिंग रिंग तयार होते आणि ते क्लिवेज फ्लो होऊन काय आहे, दोन सेल्स, डॉटर सेल तयार होतात. इन अॅनिमल सेल्स ऑकर व्हाया अ क्लिवेज फ्लो आणि इन प्लांट सेल ऑकर व्हाया फॉर्मेशन ऑफ सेल प्लेट्स. सेल प्लेटच्या माध्यमातून होते. आता याचं सिग्निफिकन्स काय आहे, सिग्निफिकन्स इन मायटोटिक डिव्हिजन, ग्रोथ महत्वाचं काम आहे त्याच्यामध्ये. टिश्यू रिपेअर करणं हे पण त्याचं महत्वाचं काम आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, जेनेटिक स्टॅबिलिटी आहे, डेव्हलपमेंट आहे, रिजनरेशन आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्या सिग्निफिकन्स मध्ये मांडायला पाहिजे होत्या. ठीक आहे, या पद्धतीने हा क्वेश्चन तुम्ही डील करू शकत होता. ठीक आहे. त्याच्यानंतरचा दुसरा क्वेश्चन आहे जनरल प्रॉपर्टीज ऑफ व्हायरस. व्हायरसच्या जनरल प्रॉपर्टीज काय काय आहेत, है ना. त्याचं स्ट्रक्चर वगैरे त्या सर्व गोष्टी आपल्याला तिथं मांडायच्या होत्या. आता व्हायरसेस काय आहे, आता हे छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, है ना. मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. आता हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या मध्ये आहे. आपण त्याला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या मध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे काय आहे, वन दे कॅन इम्पॅक्ट ऑल टाईप ऑफ लाईफ फॉर्म्स. पण एक त्याच्यामध्ये खासियत आहे की ते कोणत्याही लाईफ फॉर्मला इम्पॅक्ट करण्याची ताकद ठेवतात. म्हणजे ते बॅक्टेरियाला करू शकतात, माणसालाही करू शकतात आणि प्रत्येक प्लांटलाही करू शकतात. मग ते लक्षात ठेवलं पाहिजे. फ्रॉम ऑफ अॅनिमल टू द प्लांट अँड द मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग द बॅक्टेरिया आणि आर्चिया, याला पण ते इम्पॅक्ट करू शकतात, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. मग हे एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. ठीक आहे. त्याचे जनरल प्रॉपर्टीज काय आहेत, तो असेल्युलर नेचर आहे, त्याला सेल नाहीये. जी प्रॉपर सेल पाहिजे ते सेल्युलर स्ट्रक्चर त्याचं नाही आहे. इट नॉट मेड अप ऑफ सेलनी बनलेलं नाही. दे आर असेल्युलर अँड कन्सिस्ट ऑफ जेनेटिक मटेरियल सराउंडेड बाय द प्रोटीन कोड्स. ते काय आहे, असेल्युलर आहे आणि जेनेटिक मटेरियल त्याच्यामध्ये आहे,
डीएनए असेल किंवा आरएनए असेल, दोन्हीपैकी एक कोणतं तरी असेल. सोबतच काय आहे, त्याला प्रोटीन कोट पण आहे. पण सेल्युलर जे स्ट्रक्चर्स आहे, जे ज्यांनी सेल ज्या पद्धतीने बनलेली आहे त्या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर नाही आहे. पहिली गोष्ट माहिती आहे का, ते काय आहे, ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट आहेत. ते काय आहे, दुसऱ्यावर डिपेंड आहेत, है ना. मग काय आहे, दे कॅनॉट रिप्रोड्यूस इंडिपेंडेंटली, ते इंडिपेंडेंटली रिप्रोड्यूस करू शकत नाही. मग लाईफ कशाला म्हणायचं, जे स्वतःला रिप्रोड्यूस करू शकतात त्याला लाईफ म्हणतो आपण. पण हे स्वतःला रिप्रोड्यूस करू शकतात का, नाही, म्हणून ते लाईफ मध्ये नाही आहे. मग त्याला आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या मधात ठेवलेलं आहे. दे रिक्वायर अ होस्ट सेल टू रिप्लिकेट अँड द कॅरी आउट द मेटाबॉलिझम. आणि काय आहे, मेटाबॉलिझम करण्यासाठी त्याला काय करावं लागते, त्याला दुसऱ्याच्या सेल्सवर डिपेंड राहावं लागते. दी पजेस आयदर डीएनए और आरएनए, त्याला दोन्ही पण आहे. डीएनए असू शकतो, एक व्हायरसमध्ये डीएनएचा व्हायरस पण असू शकतो, आरएनएचा व्हायरस पण असू शकते, पण दोन्ही ऍट ए टाइम नसणार आहे. आरएनए किंवा डीएनए असणार आहे. इट कंटेन आयदर डीएनए और आरएनए बट नेव्हर बोथ. दिस न्यूक्लिक ऍसिड मे बी अ सिंगल स्टँडर्ड और डबल स्टँडर्ड, सिंगल स्टँडर्ड असेल किंवा डबल स्टँडर्ड असेल. ठीक आहे. आता नॉन सेल्युलर ऑर्गॅनिल्स, नो सेल्युलर ऑर्गॅनिल्स, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिल्स आहेत का, मायटोकॉन्ड्रियल जे गोल्गी बॉडी वगैरे ते नाहीये त्याच्यामध्ये. लायसोसोम वगैरे रायबोझोम त्याच्यामध्ये ते नाही पाहायला मिळत आहे ना. दे लॅक रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया वगैरे त्या गोष्टी त्याच्यामध्ये नाही आहेत. होस्ट स्पेसिफिक आहे का, डेफिनेटली होस्ट स्पेसिफिक आहे. मग काय आहे, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करणारा बॅक्टेरियोफाजच आहे. प्लांटला इन्फेक्ट करणारा टोबॅको मोझॅइक व्हायरसच आहे. प्लांटला अॅनिमलला हे करणारा करोना व्हायरसच आहे. मग काय आहे, तो स्पेसिफिक आहे, होस्ट स्पेसिफिक आहे. म्हणजे एक्झाम्पल काय केलेलं आहे, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करणारा बॅक्टेरियोफाज आहे, प्लांटला इन्फेक्ट करणारा वेगळा आहे, अॅनिमलला इन्फेक्ट करणारा वेगळा आहे. रिप्रोडक्शन डेफिनेटली आहे ना. आता हे रिप्रोडक्शन म्हटलं नाही पाहिजे ऍक्च्युली. आता इथं रिप्रोडक्शन नसतं, इथं मल्टिप्लेक्शन होतं याच्यामध्ये. आता ही रिप्रोडक्शन एक कन्सेप्ट आता एक मांडण्यात आलेली आहे, मांडतात, पण काय आहे ऍक्च्युली, आता हा मल्टिप्लाय कॉपी करतो स्वतःला. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन नावाची कन्सेप्टच नाही, तो कॉपी करतो. दे मल्टिप्लाय, एक्झाम्पल दिलंच आहे, दे मल्टिप्लाय बाय हायजॅकिंग द होस्ट सेल मशनरी. माझ्यामध्ये यायचं असेल, माझ्यामध्ये जर व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे मला, तर तो माझे सेल जे आहेत, माझ्या सेलमध्ये जातो, माझ्या सेलमधलं जे काही डीएनए आहे त्या डीएनएला अटॅच होतो आणि सांगतो की काय आहे, आता माझ्यासारख्या अशा कॉपी बनव. मग तो कॉपी बनवतो, बस्ट होतो, दुसऱ्या सेलवर जातो, अटॅच होतो, खूप साऱ्या सेल्स बनवतो, असा पूर्ण स्वतःला वाढवून घेतो आणि पूर्ण शरीरामध्ये तो पसरतो. मग काय आहे, हायजॅक करतो तो सेल त्याच्या पद्धतीने. म्युटेशन ॲबिलिटी, डेफिनेटली म्युटेशन ॲबिलिटी आहे. कोरोना व्हायरसचं बघितलं, वेगवेगळे स्ट्रेन्स आपल्याला पाहायला मिळाले, म्युटेशन ॲबिलिटी. सब मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर एक्स्ट्रीमली स्मॉल स्ट्रक्चर आहे, कारण तो सर्वात छोटा आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, स्ट्रक्चर ऑफ व्हायरस काय स्ट्रक्चर आहे, न्यूक्लिक ऍसिड त्याच्यामध्ये आहे, डेफिनेटली आहे. काय काय आहे, डीएनए असू शकतो, आरएनए असू शकतो, सिंगल स्टँडर्ड असू, डबल स्टँडर्ड असू शकतो. मग काय आहे, बोथ असेल, डीएनएचा व्हायरस पण असेल आणि आरएनएचा व्हायरस. सोबत त्याच्यावर जे कॅप्सिड आहे, प्रोटीन कोट त्याच्यावर, त्याला काय म्हणतात, मेडअप ऑफ कॅप्सुमर, कॅप्सुमर पासून बनलेलं आहे. प्रोटेक्ट द न्यूक्लिक ऍसिड, प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला त्याच्यावर प्रोटीन कोट आले आहे. इट हेल्प इन अटॅचमेंट ऑफ द होस्ट सेल, आणि त्याच्यासाठी काय आहे, हे जे प्रोटीन कोट आहे त्याचं काम काय आहे, अटॅचमेंटसाठी पण काम आहे. इन्व्हॉल्प पण आहे, बऱ्याच साऱ्या जे व्हायरस आहे त्याच्यावर इन्व्हॉल्प पण आहे. सम व्हायरसेस हॅव अन आउटर लिपिड मेम्ब्रेन डिराइव्ह फ्रॉम द होस्ट सेल्स. आणि हे जे काही इन्व्हॉल्प आहे ते कुठून आलेलं आहे, जी होस्ट सेल आहे त्याच्यापासून लिपिड घेतो आणि स्वतःवर एक कव्हर बनवतो, ती इन्व्हॉल्प आहे. स्वतःच नाही, स्वतःमध्ये त्याच्यात दोनच गोष्टी आहेत, एक न्यूक्लिक ऍसिड आहे आणि दुसरं प्रोटीन कोट आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काहीच नाही. दुसरी ज्या गोष्टी असणार आहेत, बाकीच्या ज्या गोष्टी घेणार आहेत, बाकीचे काही स्पाइक बनवणार आहेत, हा ना, ते कसे असणार आहेत, जे काही होस्ट सेल आहे त्याच्यापासून घेतलेले लिपिड्स आहेत त्याच्यापासून बनलेले असतात. कंटेन अ ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स फॉर द होस्ट रिकग्निशन, HIV एम्प्लॉईज आहे. टेल असतात, आता याच्यामध्ये टेल आहे ना, जो काही बॅक्टेरियोफाज आहे त्याच्यामध्ये टेल आहे, टेल फायबर्स पण त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता इथं काय आहे, काही एक्झाम्पल दिलेले आहेत व्हायरसचे. हा बॅक्टेरियोफाज आहे, फक्त हा बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो. हा टोबॅको मोझॅइक व्हायरस आहे, जो की प्लांटला इन्फेक्ट करतो. ॲडेनो व्हायरस आहे आणि इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, हे आपल्याला अॅनिमलला इन्फेक्ट करताना पाहायला मिळतात. मग अशा पद्धतीने हे त्याचं स्ट्रक्चर पाहायला आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर सी आहे, दुसऱ्यामधला सी, इव्होल्युशन ऑफ अल्गी फ्रॉम युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. आता कशा पद्धतीने ही अल्गी युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर गेलेली आहे हे आपल्याला इथं पाहायचं होतं. आता हे जे काही ग्रॅज्युअल ट्रान्झिशन आहे फ्रॉम सिम्पल युनिसेल्युलर टू कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर, हे कसं झालेलं आहे आपल्याला ते यामध्ये पाहायचं आहे. आणि हे जे काही इव्होल्युशनरी ट्रेंड आहे, हा इव्होल्युशनरी ट्रेंड अल्गीमध्ये मोस्टली जो क्लोरोफायटा जो आहे, म्हणजे रेड ग्रीन अल्गी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रेड ब्राऊन आणि रेड अल्गीमध्ये पण पाहायला मिळतो, पण काय आहे याच्यामध्ये मोस्ट ऑफ द जो क्लोरोफायटा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता कसं कसं आहे, कशा पद्धतीचे त्याच्या इव्होल्युशनरी स्टेज आपल्याला ते पाहायला मिळतं. एक आहे युनिसेल्युलर टू मोटाईल फॉर्म्स, है ना, युनिसेल्युलर आहे पण मोटाईल फॉर्म आहे, तो त्याचं एक्झाम्पल क्लोमॅडोमोनस पाहायला आपल्याला मिळतं.
सिंगल सेल्ड अल्गी म्हणतो आपण त्याला. सिंगल सेल अल्गी आहे विथ फ्लॅजिला आहे. त्याला एक फ्लॅजिला पण इथे आपल्याला दिलेला आहे, फ्लॅजिला आहे. कॅरेक्टरिस्टिक आहे सिंगल सेल आहे, मोटाईल विथ फ्लॅजिला आहे, फोटोसिंथेटिक आहे, इंडिपेंडंट एक्झिस्टर आपल्याला तो ठेवतो. दुसरं आहे युनिसेल्युलर नॉन मोटाईल फॉर्म आहे, है ना. आता आपण काय आहे याच्या इव्होल्युशनच्या स्टेजेस पाहतो, कशा कशा पद्धतीने ते इव्हॉल्व्ह होत गेलेले आहे. याचं एक्झाम्पल आहे क्लोरेला, है ना. द मोस्ट मोटाईल बट द लॉस्ट मोटिलिटी बट रिमेन युनिसेल्युलॅरिटी. काय आहे युनिसेल्युलर आहे पण कसं आहे मोटिलिटी त्यांनी लॉस करून दिलं, पण हा मोटाईल आहे, हा नॉन मोटाईल आहे. ठीक आहे. कॅरेक्टर काय आहे स्पेरिकल ओव्हल शेप आहे, नॉन मोटाईल आहे आणि फोटोसिंथेटिक आहे. मग हे दोन गोष्टी तिथं तुम्ही मांडल्या पाहिजे होत्या. त्याच्यानंतर काय आहे कॉलनियल फॉर्म मध्ये काही आपल्याला पाहायला मिळतात, है ना. मोटाईल आहे नॉन मोटाईल आहेत. मोटाईल मध्ये ओव्हॅक्स आहे आणि हायड्रो, नॉन मोटाईल मध्ये कोण आहे हायड्रो टिक्टॉन आहे, है ना. हे त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. कॅरेक्टर काय आहे सेल मेम्ब्रेन इन म्युसिलिजिनस आणि सम कोऑर्डिनेशन इन मुवमेंट्स, हे पण तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे मल्टीसेल्युलर. आता काय झालं आतापर्यंत तो युनिसेल्युलर होता, आता मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म मध्ये आहे. आता त्याचा स्पायरोगारा एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. आता फिलामेंटस फॉर्म मध्ये आलेला आहे, सिंपल मल्टीसेल्युलॅरिटी त्याच्यामध्ये पाहायला मिळते, है ना. सेल डिवाइड अँड रिमेन अटॅच टू द फॉर्म फिलामेंट्स. त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक काय आहे त्याचे मल्टीसेल्युलॅरिटी फिलामेंट्स आहेत. इज सेल इज सिंपल, नो टिश्यू डिफरन्शिएशन नाही, पण काय आहे मल्टीसेल्युलॅरिटी आपल्याला इथं पहिल्यांदा पाहायला मिळेल. मग अशा पद्धतीने ते इव्हॉल्व्ह होत गेलेले आहे. आणि त्याच्यानंतर पाचवं आहे ते म्हणजे ब्रांच फिलामेंटस आहेत. ब्रांच फिलामेंटस बिगिन टू ब्रांच इन्क्रीज कॉम्प्लेक्सिटी. एक्झाम्पल काय आहे क्लायडोफोरा आहे. कॅरेक्टरिस्टिक आहे ब्रांचिंग इन्क्रीज सरफेस एरिया अँड सम स्पेशलायझेशन ऑफ सेल्स, काही स्पेशलाइज सेल्स पण पाहायला मिळतात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे. 3 मध्ये काय आहे पहिलाच क्वेश्चन आहे गिव्ह स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन ऑफ क्लास सिनोप्सिडा. सिनोप्सिडाचं स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन सांगितलेलं आहे. इंटेरिडोफाइट विथ सुटेबल एक्झाम्पल सांगितलेलं आहे. ठीक आहे. क्लास सिनोप्सिडा है ना. सिनोप्सिडा इज अ क्लास अंडर टेरिडोफाइटा रिप्रेझेंट टुडे बाय अ सिंगल लिव्हिंग जिनस. त्याचा इक्विसिटम हा एकमेव असा जिनस आहे तो आता सध्या उपलब्ध आहे आणि प्रेझेंट आहे. कॉमनली नोन ऍज द हॉर्सटेल ऑर सॉरिंग रश असं म्हटलेलं आहे. आणि इट वॉज मोर डायव्हर्स इन द पॅलोझोइक एरिया, है ना. कॅलामाइट्स एक्झाम्पल काय कॅलामाइट पॅलोझोइक एरियामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात हा डायव्हर्स पद्धतीने पाहायला मिळतो. पण आता सध्या एकच सिंगल लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याचा जिनस उपलब्ध आहे तो म्हणजे इक्विसिटम, आणि हाच उपलब्ध आहे. त्याला हॉर्सटेल म्हटलेलं आहे, त्याला सोर्सिंग रश म्हटलेलं आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला विचारायचं होतं. आता याचं स्ट्रक्चर बघायचं आहे आणि याचं रिप्रोडक्शन आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे. हे बघायचं आणि त्याचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. त्याचं स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर ऑफ सिनोप्सिडा, हॅबिटॅट काय आहे आणि त्याचं हॅबिटॅट लिव्हिंग जिनस आहे इक्विसिटम. हॅबिटॅट काय मॉइस्ट मार्शी आणि सँडी प्लेस त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. मॉर्फोलॉजिकल फीचर्स कोणते आहे स्पोरोफायटिक प्लांट बॉडी आपल्याला पाहायला मिळते. रायझोम्स आहेत, एरियल शूट्स आपल्याला पाहायला, नोड्स अँड इंटरनोड्स आहेत, लिव्ज आहेत, स्मॉल आहे, स्केली आहे आणि मायक्रोसिलस आहेत. नॉट फोटोसिंथेटिक. स्टेम टेक प्लेस रोल ऑफ द फोटोसिंथेसिस. स्टेम त्याच्यामध्ये रोल प्ले करतो फोटोसिंथेसिसचा, पण याच्या लिव्ज नाही. ब्रांचिंग आहे डायकोटॉमस आहे, वर्ल्ड ब्रांचिंग आपल्याला पाहायला मिळते, है ना. रेडियल सिमेट्री त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. व्हास्क्युलर आहे, झायलम फ्लोम आपल्या त्याच्यामध्ये व्हास्क्युलर सिस्टम प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे रिप्रोडक्शन इन सिनोप्सिडा. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळते. व्हेजिटेटिव्ह म्हणजे काय फ्रॅगमेंटेशनच्या माध्यमातून रिप्रोडक्शन तिथं होतं. ठीक आहे. मग हे तुम्ही एक्सप्लेन करायला पाहिजे होतं आणखी पुन्हा. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल कोणते लिव्हिंग मध्ये इक्विसिटम आहे आणि दुसरं जे काही फॉसाईल आहे त्याच्यामध्ये काय आहे कॅलामाइट त्याचं एक्झाम्पल आहे. हे कॉमन हॉस्टेल म्हणतो पण त्याला कार्बोनिफेरस पिरियड मध्ये आपल्याला हे पाहायला मिळत होतं. हे तुझे एक्झाम्पल तुम्ही सांगितलं पाहिजे होतं. त्याच्यानंतर बी आहे डिफाईन स्टोमॅटा. स्टोमॅटा डिफाईन करायला सांगितलं. डिफरंट टाईप ऑफ स्टोमॅटा विथ सुटेबल डायग्राम्स. वेगवेगळ्या टाईपचे डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करायचे होता विथ एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं होतं. आता डिफाईन करायला सांगितलं स्टोमॅटा म्हणजे काय. स्टोमॅटा म्हणजे काय, स्टोमॅटा म्हणजे काय आहे जे काही आपले लिव्ज आहेत, है ना. जे लिव्ज आहेत त्याच्या एपिडर्मिसवर जे काही छोटे छोटे छिद्र पाहायला मिळतात त्याला स्टोमॅटा म्हटलं जातं. स्टोमॅटा आर द मायक्रोस्कोपिक स्पोर्स फाउंड प्रायमरली ऑन द एपिडर्मिस ऑफ लिव्ज, young stems and other aerial part of the plants. Each stomata is bordered by 2 specialized guard cells आणि त्याच्यावर आहे that control the opening and closing. स्टोमॅटा काय आहे तर एपिडर्मिसवर असणारे जे काही छोटे छोटे छिद्र आहेत ज्याच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी रेस्पिरेशन वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी होत राहतात,
है ना, त्याचं एक फंक्शन आहे, ते फंक्शन सांगतोच है ना. ते जे काही ओपनिंग आहे त्याला काय म्हटलेलं आहे, स्टोमॅटा म्हटलेलं आहे. आणि त्या स्टोमॅटाला काय केलं जातं, त्याला कंट्रोल करण्यासाठी गार्ड सेल्स लावलेले आहेत. तिथं 2 टाईपच्या गार्ड सेल्स आहेत है ना, एक ओपन करेल आणि एक क्लोज करेल है ना. मग त्या स्पेशलाइज गार्ड सेल आपल्याला पाहायला मिळतात. ईच टोमॅटा हॅज बॉर्डर्ड बाय 2 स्पेशलाइज गार्ड सेल्स. मग त्या गार्ड सेल्स आहेत. आता हा ओपनिंग स्टोमॅटा आहे. स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटामध्ये त्याचा हा ओपनिंग आहे, म्हणजे काय आहे, इथं हे जे स्ट्रक्चर आहे हे ओपन आहे. मग हा 2 गार्ड सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. ही एक गार्ड सेल आहे, ही गार्ड सेल आहे. आता इथं क्लोज झालेला आहे, इथं क्लोज झालेला आहे, म्हणजे इथं काय आहे, हे क्लोज झालेलं आहे. ही गार्ड सेल आहे, ही गार्ड सेल आहे है ना. ओपन करण्यासाठी आणि क्लोज करण्यासाठी आपल्याला तिथं 2 गार्ड सेल आपल्याला उपलब्ध आहेत. स्ट्रक्चर ऑफ टोमॅटा, द पोर इट सेल्फ इज कॉल्ड एज टोमॅटा. गार्ड सेल कोणते आहेत, किडनी शेप्ड, किडनी सारखे शेप आहे, बरोबर आहे, तुमच्या किडन्या ज्या आहेत त्या शेप आहे. इन डायकॉट्स अँड डंबल शेप इन मोनोकॉट्स. डंबेल सारखा शेप असेल, असा शेप असेल तो मोनोकॉट्स मध्ये, आणि किडनी सारखा अशा पद्धतीचा शेप आहे तो कशामध्ये असेल, डायकॉट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या पद्धतीच्या 2 गार्ड सेल आपल्याला तिथं पाहायला मिळतात. ठीक आहे. फंक्शन ऑफ टोमॅटा काय फंक्शन आहे, एक्सचेंज ऑफ गॅसेस, रेस्पिरेशन साठी आहे, मेंटेनिंग इंटरनल वॉटर बॅलन्स यासाठी आपला त्याचा रोल आपल्याला टोमॅटोचा पाहायला मिळतो. मग हे 3 कामं त्याचे आहेत है ना. एक्सचेंज ऑफ गॅसेस ड्युरिंग द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन साठी ते आहे. ट्रान्सपायरेशन काय आहे, हेल्प इन द कुलिंग अँड न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट आहे. मेंटेनिंग इंटरनल बॅलन्स ऑफ द प्लांट है ना, वॉटर बॅलन्स मेंटेन करण्यासाठी पण त्याचा रोल आहे. आता हे वेगवेगळे टाइप्स आहेत. एनोमोसाइट्स, एनिसोसाइट्स, डायसाइटिक, पॅरासाइटिक, एनोमोसाइटिक, एनिसाइटिक, डायसाइटिक, पॅरासाइटिक 4 झाल्या. पॅरासाइटिक अगेन, अँटिनोसाइटिक, ग्रॅमिनिसियस अँड टेट्रासाइटिक, असे एकूण 8 सेलच्या टाईप आपल्याला तिथं पाहायला मिळतात. आता त्या इथं मी एक्सप्लेन करून दिलेल्या आहेत है ना. पहिले एनोमोसाइट आहे, इरेग्युलर शेप्ड आहे. आता ह्या सेल काय काम करतात, सराउंडेड बाय द डिस्टिंक्ट नंबर ऑफ इपिडर्मल सेल्स सिमिलर टू द अदर इपिडर्मल सेल, नो डिस्टिंक्ट सबसिडियरी सेल आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं एक्झाम्पल काय आहे, रॅमोनोक्लस, पेपॅवर्स हे त्याचे एक्झाम्पल आहेत. दुसरे आहे एनिसोसाइटिक इक्वल्स अनइक्वल सेल्ड आहेत, सराउंडेड बाय द 3 सबसिडियरी सेल्स आहेत, 1 ऑफ ईच. एक्झाम्पल काय आहे, इज स्मॉलर दॅन द अदर्स. ब्रासिकी आहे आणि सोलनम त्याचं एक्झाम्पल आहे. पॅरासाइटिक आहे, पॅरलल सेल्ड आहे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. इट हॅज 2 सबसिडियरी सेल्स पॅरलल है ना, लॉंग ऍक्सिस ऑफ द गार्ड सेल. पेपेरोमिया आणि हेलिओट्रोपियम हे त्याचे एक्झाम्पल आहेत. डायसाइटिक आपल्याला क्रॉस सेल्ड आहेत, सराउंडेड बाय 2 सबसिडियरी सेल्स, कॉमन दोज कॉमन वॉल इज राईट अँगल टू द गार्ड सेल्स. झियामेज आणि लॅमिनेसी त्याचं एक्झाम्पल आहे. ऍक्टिनोमायसाइट्स हे रेडियल सेल्ड आहेत, सबसिडी सेल्स, रेडिएटिव्ह सबसिडी सेल पाहायला मिळतात, आणि न्यूरियम त्याचं एक्झाम्पल आहे. आणि ग्रॅमिनियस और डंबल सेफ्ट सेल्स आहेत. हे काय आहे, गार्ड सेल डंबल सेफ्ट असतात, त्याचं एक्झाम्पल काय, वीट आणि मेज आपल्याला तिथं पाहायला मिळतात. हे त्याचे टाइप्स आहेत आणि हे त्याचं वर्क आपल्याला तिथं पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज इकोसिस्टम. इकोसिस्टम म्हणजे काय, इकोसिस्टम म्हणजे काय, एक फंक्शनल युनिट आहे इकोसिस्टम. हे आपल्याला माहिती आहे, फंक्शनल युनिट ऑफ नेचर आहे. गिव्ह व्हेरियस कंपोनंट ऑफ इकोसिस्टम विथ द एक्झाम्पल. कोणते कोणते त्याचे कंपोनंट आहेत ते सांगायचं होतं आणि त्याची डिफाईन करायचं, व्हॉट इज इकोसिस्टम. आता इकोसिस्टम काय आहे, एक फंक्शनल युनिट ऑफ नेचर आहे. नेचरमध्ये एक फंक्शनल युनिट आहे, त्याच्यामध्ये जे काही बायोटिक आणि अबायोटिक जे काही कंपोनंट आहे ते इंटरॅक्ट करतात, आणि त्याच्यानंतर जे काही मटेरियल आहे मटेरियल एक्सचेंज करण्याचं काम करतात, एनर्जी एक्सचेंज करण्याचं काम ते करत असतात. त्या सिस्टमला काय म्हणतो आपण, इकोसिस्टम म्हणतो. इकोसिस्टम इज अ फंक्शनल युनिट ऑफ नेचर वेअर अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बायोटिक कंपोनंट इंटरॅक्ट विथ द which other of the non-living biotic environment, exchange energy and matter. These interaction maintain the ecological balance and support the life process, is called as ecosystem. है ना. The concept ecosystem was first coined by the Arthur Tansley in 1935. ठीक आहे, हे एवढं तुम्ही त्याच्या डेफिनेशन मध्ये लिहिलं पाहिजे होतं. त्याचे कंपोनंट कोणते कोणते, बायोटिक कंपोनंट मध्ये तुम्ही गोष्टी लिहू शकता. एक प्रोड्युसर आहेत, म्हणजे त्याला ऑटोटॉप्स म्हणतो. ऑटोटॉप मध्ये एक्झाम्पल काय, ग्रीन प्लांट्स आणि अल्गी येतात.
त्याच्यानंतर कन्झ्युमर्स आहेत, जे की आपलं कन्झ्युम करणार आहेत, ते प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत, त्याच्यामध्ये हर्बिव्हर्स आहेत, डिअर आणि रॅबिट्स आहेत. त्याच्यामध्ये सेकंडरी कन्झ्युमर्स आहेत, त्याच्यामध्ये कार्निव्हर्स आहेत, त्याच्यामध्ये कोण फॉक्स येतात. टर्शरी कन्झ्युमर्स आहेत, त्याच्यामध्ये टॉप प्रेडेटर्स लायन आणि इगल्स. त्याच्यानंतर डिकम्पोजर्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट ब्रेक द डेड ऑर्गॅनिक मॅटर्स आहे ना, ते काय आहे डिकम्पोजर्स आहे. एक्झाम्पल काय बॅक्टेरिया आहे, पंच, हे त्याच्यामध्ये आपल्याला बायोटिक कंपोनंट झाले. त्याच्यानंतर नॉन बायोटिक कंपोनंट आहेत, म्हणजे अबायोटिक कंपोनंट त्याच्यामध्ये आहेत. नॉन लिव्हिंग कंपोनंट त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? क्लायमेटिक फॅक्टर्स आहेत, लाईट आहे, टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे, विंड आहे, पार्टिसिपेट्स त्याच्यामध्ये येतात. एडॅफेटिक फॅक्टर आहे, सॉइल आहे, पीएच आहे, मिनरल्स आहेत, वॉटर अवेलेबिलिटी, ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. केमिकल्स मध्ये न्यूट्रिएंट आहेत आहे ना, ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, कार्बन डायऑक्साईड, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग हे अबायोटिक फॅक्टर झाले. त्याच्यानंतर काय सांगितलं त्याचं एक्झाम्पल ऑफ इकोसिस्टम. त्याच्यामध्ये त्याचा पॉइंट इकोसिस्टमचा आपण ते एक्झाम्पल जर घेतलं तर त्यामध्ये बायोटिक कंपोनंट कोणते कोणते आहेत? तर बायोटिक कंपोनंट मध्ये प्रोड्युसर फायटोप्लॅन्क्टन आहेत, अॅक्वेटिक अॅनिमल्स, प्लांट्स आहेत, हे एक्झाम्पल आहे हायड्रिलाचं. कंझ्युमर्स कोणतं आहे? प्रायमरी कंझ्युमर झू प्लांक्टन आहे, स्मॉल फिश आहेत. सेकंडरी कंझ्युमर लार्ज फिश आहेत, फ्रॉग्स आहेत. टर्शियरी कंझ्युमर बर्ड्स लाईक किंगफिशर आहेत, हे टर्शियरी आहेत. डिकम्पोजर कोण आहे? बॅक्टेरिया आहे, फंजा आहे, त्याच्यामध्ये ते अशा पद्धतीने. हे एक इकोसिस्टम घेतल्यानंतर त्याचं एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं. अबायोटिक कोण आहे? वॉटर आहे, सनलाईट आहे, टेम्परेचर आहे, त्याच्या अबायोटिक फॅक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. हे एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही एवढं सांगणं अपेक्षित होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये पहिलाच क्वेश्चन आहे तो म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन द फॉरेस्ट टाईप ऑफ इंडिया. आता हे जे काही चॅम्पियन आणि शेतच्या माध्यमातून जे काही त्याचं डिफरन्स सांगितलेला गेलेला आहे आणि त्याचे काही डिफरंट टाइप्स ऑफ आपल्याला फॉरेस्ट आपल्याला पाहायला मिळतात इंडियामध्ये. ते चॅम्पियन आणि सेट जे क्लासिफिकेशन आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर काय आहे? एक्सप्लेन द रोल ऑफ अफॉरेस्टेशन अँड सोशल फॉरेस्ट्री इन मिनिमायझिंग द पोल्युशन. या संदर्भात तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. कशा पद्धतीने हे मिनिमाइज करतात आणि कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या टाईपचे फॉरेस्ट आपल्या इंडियामध्ये पाहायला मिळतात हे सर्व सांगणार. डिफरंट टाइप ऑफ फॉरेस्ट इन इंडिया. इंडिया हॅज अ डायव्हर्स क्लायमेटिक जॉग्राफिक कंडिशन leading to a various type of forest according to the Champion and Seth classification 1968. है ना. मग त्याच्यामध्ये काय आहे? ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट एक है ना, कुठं आहे, कुठं पाहायला मिळतं? वेस्टर्न घाट आहे, अंदमान निकोबार आयलँड आहे, पार्ट ऑफ नॉर्थ इंडिया आहे. फ्युचर काय आहे? डेन्स मल्टीलेअर फॉरेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये पाहिलं, एव्हरग्रीन ट्री पाहायला मिळतं. एक्झाम्पल काय? मोगनी आणि रेजूड आणि इबनी त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे ट्रॉपिकल डिसिडियस फॉरेस्ट आहे, ऑल्सो कॉल्ड एज अ मान्सून फॉरेस्ट. लोकेशन कुठे आहे? सेंट्रल इंडिया आहे, नॉर्दर्न प्लेन आहे, डेक्कन प्लॅटो आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला याचं लोकेशन पाहायला मिळतं. टाईप काय आहे? मॉइस्ट डिस्ट्रिक्ट आणि ड्राय डिस्ट्रिक्ट मध्ये पाहिलं. मॉइस्ट डिस्ट्रिक्ट साल, टीक हे एक्झाम्पल आहेत आणि तेंदू आणि पलास हे दुसरं त्याचं एक्झाम्पल आहे. तिसरं आहे त्याच्यामध्ये ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट. ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट याचं लोकेशन कुठे पाहायला मिळतं? राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फीचर काय आहे? झिरोफेटिक व्हेजिटेशन आपल्याला तिथं मोस्टली पाहायला मिळतात. एक्झाम्पल काय आहे? अॅकॅसिया, कॅक्टस, युफोर्बिया हे एक्झाम्पल आहेत. माउंटेन फॉरेस्ट जे आहे हिमालयावर पाहायला मिळतं. आणि याच्यामध्ये काय आहे? सब ट्रॉपिकल फॉरेस्ट आहे, टेम्परेट फॉरेस्ट आहे, अल्पाईन फॉरेस्ट, या तिन्ही टाईप आपल्याला तिथं पाहायला मिळतात. कशानुसार? अल्टिट्यूडनुसार त्या गोष्टी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर काय आहे? मँग्रोव्ह फॉरेस्ट हे कुठं पाहायला मिळतात? आपल्याला जे काही कोस्टल डेल्टा आहे त्याच्यावर पाहायला मिळतात. फीचर काय आहे? साल्ट टॉलरेटेड ट्रीज आपल्याला ते पाहायला मिळतात. एक्झाम्पल काय? सुंदरी आणि ॲव्हिसेनिया ते एक्झाम्पल आहे. आता जे काही अफॉरेस्टेशन आहे, अफॉरेस्टेशनचा रोल काय आहे पोल्युशन कंट्रोलमध्ये ते पाहायचं होतं है ना. अफॉरेस्टेशन म्हणजे काय आहे? प्लांटिंग ट्री इन अ एरिया दॅट व्हेअर प्रिव्हियसली नॉट फॉरेस्टेड नाही आहे अशा ठिकाणी जिथं फॉरेस्ट नाही आहे तिथं प्लांट लावणं त्याला म्हणतं अफॉरेस्टेशन. पोल्युशन कंट्रोलमध्ये त्याचा काय रोल आहे? कार्बन सिक्वेस्ट्रेशन होतं, जास्तीत जास्त झाडं लावल्यातून कार्बनचं सिक्वेस्ट्रेशन होऊन जातं. एअर प्युरिफिकेशन होतं, एअरचं प्युरिफिकेशन करण्याचं काम प्लांट्स करतात. नॉईज पोल्युशन कंट्रोल होतं. जो खूप जास्त झाडं असतील, तुम्ही बघितलं असेल एखादी इंडस्ट्रियल त्याच्या बाजूला खूप जास्त झाडं असतात, का बरं? कारण त्याचा आवाज बाहेर गेला नाही पाहिजे. सॉइल कन्झर्वेशन होऊन जातं, कारण त्याची मुळं सॉइलला घट्ट पकडून ठेवतात, त्याच्यामुळे सॉइल कन्झर्वेशन होतं. वॉटर प्युरिफिकेशन, कारण त्याच्या माध्यमातून जे काही वॉटर आहे ते प्युरिफाय होत राहतं आणि वॉटरचं रिचार्ज वाढतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे? सोशल फॉरेस्ट्री म्हणजे काय? सोशल म्हणजे काय? लोकांनी केलेली फॉरेस्ट्री है ना. द प्लांटिंग ट्री अँड मॅनेजिंग द फॉरेस्ट बाय द लोकल कम्युनिटीज इज कॉल्ड एज द सोशल फॉरेस्ट्री. आणि हे जे सोशल फॉरेस्ट्री टाईप आहेत, फार्म फॉरेस्ट्री, कम्युनिटी फॉरेस्ट्री, आर्कल फॉरेस्ट्री, अर्बन फॉरेस्ट्री, हे त्याचे एक्झाम्पल आहे, ते एक्सप्लेन करायचे होते. त्याचा रोल काय आहे पोल्युशन मध्ये? इम्प्रूव्ह द अर्बन अँड एअर क्वालिटी, रिड्यूस द अर्बन हीट आयलंड, वेस्ट वॉटर अब्झॉर्प्शन, इन्व्हायरमेंटल अवेअरनेस, ही सर्व गोष्टी त्याच्या कशाच्या पोल्युशन कंट्रोलसाठी महत्वाच्या होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे तो म्हणजे काय? व्हॉट आर द क्रोमोझोम्स. क्रोमोझोम काय आहे? डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिन क्रोमोझोम अँड लॅम्बरस क्रोमोझोम विथ सुटेबल डायग्राम. ते संदर्भात तुम्हाला गोष्टी मांडायच्या होत्या. क्रोमोझोम म्हणजे काय? क्रोमोझोम आर द थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहे. क्रोमोझोम काय आहेत? एक कंडेन्स स्ट्रक्चर आहेत, थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहेत. कशापासून बनलेले? न्यूक्लिक ऍसिड आणि हिस्टोन प्रोटीन पासून बनलेला आहे, हे तुम्हाला माहिती आहे ना. फाउंड इन द न्यूक्लियस
of eukaryotic cell that carry a genetic material DNA. They are composed of DNA and histone protein पासून बनलेला आहे and are responsible for the hereditary gene expression and cell division साठी हे जे काही क्रोमोझोम आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात. मग त्याचा रोल खूप महत्वाचा आहे. पहिला आहे पॉलिटिन क्रोमोझोम. आता पॉलिटिन क्रोमोझोम म्हणजे काय आहे, तर जे काही डीएनएचं रिप्लिकेशन आहे हा ना, रिपीटेड राऊंड ऑफ रिप्लिकेशन, म्हणजे रिप्लिकेशन थांबलं नाही, सेल डिव्हिजन तर झाली नाही, पण काय रिप्लिकेशन वारंवार होत आहेत. म्हणजे त्याच्यापासून 1 2 3 4 5 असे क्रोमोझोम तयार होत राहिले. म्हणजे एकच क्रोमोझोम, आता समजा हा एक क्रोमोझोम आहे, आता रिप्लिकेशन झाला, आणखी आला, रिप्लिकेशन झाला, आणखी रिप्लिकेशन, मग अशा पद्धतीचा जो क्रोमोझोम आहे त्याला काय म्हणायचं, पॉलिटिन क्रोमोझोम है ना. मग काय आहे ते, जी काही कन्सेप्ट आहे फाउंड इन सलायव्हरी ग्लँड ऑफ जे काही ड्रॉसोफिला मेलॅग्नासनर आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. फर्स्ट डिस्कवर बाय द बल्बियानी इन 1981. की फीचर काय आहे, जायंट क्रोमोझोम, खूप मोठा क्रोमोझोम आहे. फॉर्म अ रिपीटेड राऊंड ऑफ डीएनए रिप्लिकेशन विदाउट सेल डिव्हिजन न करता रिपीटेड राऊंड ऑफ काय होणार आहे, डीएनए रिप्लिकेशन होणार आहे. इंडो रिप्लिकेशन म्हणतात त्याला. व्हिजिबल अंडर द लाईट मायक्रोस्कोप आणि शो डिस्टिंग लाईट अँड डार्क बँड त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. कॅरेक्टर काय आहे, पप अँड बल्बानीज रिंग्स त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. एक्सपांडेड रिजन ऑफ कंडेन्स क्रोमॅटिन इंडिकेट द ऍक्टिव्ह जीन ट्रान्सक्रिप्शन. हायली ऑर्गनाइज अँड हेल्प इन जीन मॅपिंग अँड स्टडिंग जीन ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला हा पॉलिटिन क्रोमोझोम महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आहे लॅम्ब्रस क्रोमोझोम. लॅम्ब्रस क्रोमोझोम म्हणजे कुठे पाहायला मिळतं, फाउंड इन oocytes. इमॅच्युअर एग्स मध्ये पाहायला मिळतं, अँफिबियन बर्ड्स रेप्टाइलच्या मध्ये ते जे इमॅच्युअर एग्स आहेत त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. फर्स्ट ऑब्झर्व बाय द रकेट्स इन 1892 इन सॅलामेंडर oocytes. की फीचर्स काय, एक्स्ट्रीमली लार्ज मायोटिक क्रोमोझोम आहे ना, लार्ज मायोटिक क्रोमोझोम आहेत, मियोटिक आहे ना, मायटोटिक नाही, मियोटिक आहे, अप टू 1 मिलियन लांब. रिसेंबल इन अ ब्रश और लॅम्प ब्रश, जे काही लॅम्प आहे आणि ब्रश आहे ते सारखा तो दिसतो म्हणून त्याला ब्रश और लॅम्प ब्रश असं म्हटलेलं आहे. लॅटरल लूप ऑफ हिल्स कॉल्ड एज नेम द ऑकर ड्युरिंग द डिप्लोंटिक स्टेज ऑफ द मियोसिस फर्स्ट. डिप्लोंटिक स्टेज ऑफ मियोटिक फर्स्ट याच्या दरम्यान तो आपल्याला पाहायला मिळतो. कॅरेक्टर काय आहे, लॅटरल लूप्स आहेत, हेल्प इन सिंथेसायझिंग आरएनए आहे, लार्ज सिंथेसिस, आपलं इच क्रोमोझोम हॅज अ सेंट्रल ऍक्सिस. ह्या सर्व गोष्टी तुम्ही तिथं लिहिलेल्या पाहिजे होत्या. आता त्याच्यानंतर क्वेश्चन आहे तो म्हणजे काय आहे, गिव्ह ऍप्लिकेशन ऑफ मायक्रोबायोलॉजी इन इंडस्ट्री अँड मेडिसिन. मायक्रोबायोलॉजीचं जे काही ऍप्लिकेशन आहे इंडस्ट्रीमध्ये आणि मेडिसिन मध्ये कशा पद्धतीचं आहे ते बघितलं पाहिजे. मायक्रोबायोलॉजीचं जे काही इंडस्ट्रीमध्ये ऍप्लिकेशन आहे ते बघायचं असतं फर्मेंटेशन मध्ये, बियर, वाईन, व्हिनेगर मध्ये, डेअरी प्रोडक्ट, कर्ड, चीज आहे. फूड इंडस्ट्रीमध्ये पेक्युल्स, इडली, डोसामध्ये आहे. एन्झाईम प्रोडक्शन मध्ये अॅमालाइज, लॅपेज एन्झाईम प्रोड्यूस करण्यासाठी आहे. ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये सायट्रिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड मध्ये आहे. अँटीबायोटिक मध्ये फ्रॉम मायक्रोब्स याच्यापासून अँटीबायोटिक बनवणं. फर्टिलायझर्स मध्ये रायझोबियम आणि अझाबॅक्टोबॅक्टर हे करण्यासाठी. बायोगॅस, मिथेनोगॅस बनवण्यासाठी. बायोरेमिडिएशन, ऑइल स्पिल क्लीनअप करण्यासाठी है ना, बॅक्टेरिया सोडले जातात. बायोटेक्नॉलॉजी, डीएनए टूल आणि क्लोनिंग. आता याच्यावर युपीएससीने क्वेश्चन पण विचारलेला होता, 2010, 11, 12ची गोष्ट आहे, तिथं पण विचारलेलं आहे. त्याच्यानंतर हे काय झालेलं आहे, हे त्याचं ऍप्लिकेशन, इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आपल्याला तिथं पाहायला मिळतं. आता मेडिसिनल ऍप्लिकेशन आपल्याला काय आहे, मेडिसिनल ऍप्लिकेशन काय आहे, अँटीबायोटिक प्रोडक्शन मध्ये पेनिसिलिन, स्ट्रिप्टोमायसिन साठी युज केलं जातं मायक्रोब्स. व्हॅक्सिन साठी है ना, बीसीजी, पोलिओ, हेपेटायटिस. डिसीज डायग्नोसिस साठी पीसीआर, एलसीआर त्यासाठी पण आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग साठी इन्सुलिन, एसजी ते तयार करण्यासाठी पण आहे, मायक्रोबचा रोल आहे. प्रोब्स, गट फ्लोरा इम्प्रुव्हमेंट साठी पण आहे है ना. आणि त्याच्यानंतर जीन थेरपीमध्ये व्हायरल व्हेक्टर युज केला जातो. स्टेरिलायझेशन प्रॅक्टिस मध्ये ऑटोक्लेव्ह आणि डिसइन्फेक्टन्स साठी पण आपल्याला हे जे काही मायक्रोब्स आहेत ते यूज केले जातात. मग मेडिकल आणि आपल्या इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. या पद्धतीने हे जे सर्व क्वेश्चन्स आहेत सेक्शन ए आपण काय केलेलं आहे, आता इथं जो सेक्शन ए आहे है ना, इथं आपण सेक्शन ए कम्प्लीट केलेला आहे. सेक्शन ए आपण इथं कम्प्लीट केलेलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे है ना. सेक्शन या पद्धतीने कम्प्लीट झालेलं आहे. आता सेक्शन बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू. हे जे काही क्वेश्चन्स आहेत या पद्धतीने मी आता झुलॉजी आहे, बॉटनी आहे, जिओलॉजी आहे, हे सर्व जे काय आहेत, फॉरेस्ट्री, जिओलॉजी, झुलॉजी, हे ते 3 पेपर आहेत. हे पण 3 आपण एक्सप्लेन करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाज येऊन जाईल की आयोगाने काय विचारलेलं आहे आणि कशा पद्धतीने आपण त्याला डील केलं पाहिजे. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.